Should I do the Should I prayer? do the prayer? Yeah, do the prayer and then we'll start. May it be your will, God, my God, and the God of my ancestors, that you guide my eyes with the light of your Torah and save me from stumbling and making mistakes. For God gives wisdom, and from God's mouth comes knowledge and understanding. Amen. Amen. Welcome everybody. Yet another class. आज आज जरासं कमी माणसं दिसतात पण मला वाटते जॉईंट होतील. मी टाइम चेंज केला म्हणून माणसं कमी झाली की इफ एनीबडी कॅन कम ऑन द स्क्रीन. तुमचा कॅमेरा चालू केला तर चालेल. मला असं काय हे नाही आपल्याकडं. एक दोनच माणसं कॅमेऱ्यावर असतील तर मला पण जरा असा स्क्रीनशी बोलल्यासारखं वाटतं फक्त. I request if somebody also can come. Yes, thank you. Ashley, today Rachel is not there. I think she. Yeah, she's not there. I'll just try a number. Yeah, just try a number. And we'll start. आजचा जो क्लास आहे ना आपण traveling. ओके ओके. आजचा जो क्लास आहे ना जरासा क्वेश्चन आन्सर्स वर घ्यायचा मी ठरवला होता पण त्याच्यामध्ये आपण जरासा आपला मेडिटेशन वर पण बोलू आणि दुसरा प्रॅक्टिकली आपल्याला कब्बाला आता कारण आता स्लोली आपण मेडिटेशन करून आणि कितीतरी माइंड वेगवेगळ्या गोष्टीवर बोललो ना तर आता कब्बालिस्टिकली कब्बालाचा जरासा म्हणजे तो चार्ट आणि डायग्राम असतो ना त्या डायग्रामच्या हिशोबाने आपल्याला कसा मेडिटेशन आणि आपल्यामध्ये काय चेंजेस करत आहेत ते कसं आपल्याला करता येईल त्याच्याबद्दल बोलू. असा म्हणजे असा जरासा ठरवलाय मी पण असा काय वेगळा क्लास असा बनवलेला नाही मी. कोणाला काही क्वेश्चन असतील तर मला क्वेश्चन विचारा तुम्ही म्हणजे आपण त्या हिशोबाने क्लास चालू करू मेडिटेशन वर किंवा आपला जो क्लास चालला होता तो किंवा गेल्या टायमाला आपण जे डिस्कस केला त्याच्यावर. आणि आपल्या क्लासची सगळी माणसं मला वाटतं जोशवाच्या तोरा क्लासला पण असतात तसं प्लीज म्हणजे आपलं तोरा स्टडी पण होते त्याच्याने आणि तोरा क्लास इज ऑल्सो नाव एक स्लोली जोशवाने जसा पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी तोरा क्लास केला आणि आता जरा जम्प करून आपण त्याच्यामधून कसा आपल्याला जास्ती गोष्टी समजतात आपण आपल्याला सेल्फ हाऊ कॅन वी नो आवर सेल्फ टू तोरा आणि मिद्राशिम कसं हे करायचं तर ते केलं तर आय विल रिकमेंड दॅट पीपल ऑल्सो जर नाही कोणी अटेंड करत असतील तर जोशुआचा क्लास अटेंड करा कारण आम्ही एका ठिकाणी शिकलोय आम्हाला अंकल शिकवला आणि त्याच्यानंतर पण आता आम्हाला जो आमचा टीचर आहे रब्बी नाथन ग्लिक आमचा दोघांचा टीचर आहे तर आम्ही म्हणजे आमचा जो हे आहे ना शिकवायचा आणि काय करायचा जो आम्ही हे करतोय ना तो आमचा मिळताच होत आहे तर तुम्ही त्याच्याने इट विल हेल्प यू इन युअर कब्बाला स्टडी ऑल्सो युअर तोरा स्टडी. संडे 7:30 ला असतं ना मला वाटते सगळंच असतं तुम्ही पण जर कोण नसेल तर त्यांनी अटेंड करा. ओके तर कोणाला काही क्वेश्चन असतील तर मला विचारा एक 10 सेकंड मग मी आपला क्लास चालू करतो. Ashley, anybody had any question? Anybody wanted to ask any questions? No, nothing. No one has put any message. Okay. लास्ट टाइम मी आहे ना तुम्हाला बॉक्सेस बद्दल बोललो होतो आठवते तुम्हाला बॉक्स बद्दल बोललो होतो बॉक्स की माणूस आपला बॉक्स बनवतो कोणाचा बॉक्स चौकोनी त्रिकोणी पिरामिड सारखा असतं वेगवेगळं असतं सर्क्युलर असतं आणि तो बॉक्स मग आपण जो आपल्याला नॉलेज जो आपल्याला क्रिएटिव्हिटी काय पण आपल्याला समजला ना तर आपण तो बॉक्स वाढवत जातो पण आपला तो बॉक्स आपण त्याच शेप मध्ये वाढवत जातो. तर लहानपणापासून माझा अपब्रिंगिंग असं आहे की माझा बॉक्स चौकोनी आहे म्हणजे क्यूब आहे तर मी स्लोली माझा बॉक्स क्यूबच्या आकाराचाच वाढवत जातो कारण ते जे बॉक्सचं जे डायमेन्शन्स असतात ना ते साईडचं डायमेन्शन्स ते ठरवलेलं असतात मी आणि मग त्या ठरवलेल्या डायमेन्शनच्या बाहेर विचार करायचा माझा हे नसतं मग त्या विचारामध्ये जे बसतं तेच मी तिकडे टाकत असतो आणि तो बॉक्स तसा वाढवत असतो. कोणाचं सर्क्युलर असतं वेगवेगळं असतं तर आजच्या लेक्चर मध्ये ना आपण त्या बॉक्सचा शेप आपल्याला चेंज करता येईल का ते त्याच्याबद्दल. ओके
कोण जर नवीन असेल तर मला सांगा, मी परत थोडासा गेल्या टायमाचा लेक्चर रिपीट करीन. जर कोणाला त्याच्याबद्दल काही क्वेश्चन असेल तर त्या क्वेश्चन विचारा, तर मी त्या क्वेश्चनवर आन्सर देईन. पण तुम्हाला एक आयडिया आली ना मी आज कशावर बोलणार आहे, कारण गेल्या टायमाचा आपला लेक्चर होता तोच आपण कंटिन्यू करू. एनीबडी एनी क्वेश्चन? थोडासा शॉर्ट मध्ये सांग. अच्छा, शॉर्ट मध्ये असा होता की आपण कुठली पण गोष्ट शिकायला घेतलो ना, कुठली पण गोष्टी आपल्याला कोणी पण कुठली पण गोष्ट सांगितली ना, तर ती गोष्ट आपण आहे ना आपल्या हिशोबानेच ती घेतो आपण. म्हणजे जर मी सायंटिफिक विचार करायचा म्हणजे मला लहानपणापासून सायन्स आणि सायंटिफिक थिंकिंग मध्ये जर मला वाढवलेलं आहे, तर मग मी प्रत्येक गोष्ट सायंटिफिक थिंकिंग मध्येच घेतो. मला कुठला पण गोष्ट काय कोणी सांगितली ना, तर मी सायंटिफिक मध्येच बसून तो घ्यायला बघतो. मग मला स्पिरिच्युअलिटी पण कोणी सांगितली ना, मग स्पिरिच्युअलिटी मी सायंटिफिक थिंकिंगने विचार करतो त्याचा. मला एखाद्याने सांगितलं की असं असतं स्पिरिच्युअल वर्ल्ड, असं असतं, सेफिरोत असतात, 10 सेफिरोत आहेत, मग मी ते सायंटिफिकली बसवायला घेतो. मी सायंटिफिकली बसवतो की सेफिरोतचं 3 कॉलम्स आहेत, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि मिडल कॉलम आहे तो न्यूट्रल आहे, आणि त्याच्याने आपण वर चढू शकतो. मग मी सायंटिफिकली विचारतो, पॉझिटिव्ह म्हणजे प्रोटॉन, निगेटिव्ह म्हणजे न्यूट्रॉन, आणि मधला जो आहे तो न्यूट्रल आहे, मग तो न्यूट्रल म्हणून मग त्याच्याने ऍटम बनतो. म्हणजे थिंकिंग जो असतं ना आपला, तो त्या थिंकिंग मध्ये बसून मग आपल्याला स्पिरिच्युअलिटी पण आपण सायंटिफिक वर्ल्ड मध्ये उतरवतो. किंवा मॅजिकल, कोणाचं थिंकिंग मॅजिकल असतं, कोणाचं नाही, सगळ्या माणसांचा, मेजॉरिटी ऑफ द माणसांचं मॅजिकल थिंकिंग असतं. त्यांना वाटतं की प्रत्येक गोष्ट ना जादून येणार आहे माझ्याकडे, है ना. म्हणजे युजली काय असतं, जो मॅजिकल थिंकिंगचा माणूस असतो ना, तो जास्ती करून ना स्पिरिच्युअलिटीकडे आणि ह्याच्याकडे कशाला वळतं, कारण त्याला वाटतं की मी हे केलं ना तर सगळ्या जादूनी माझ्याकडे येणार आहे. म्हणजे अमुक मी टप्पा वाचला की पैशाची थैली पडणार आहे माझ्या घरात, असा असं मॅजिकल थिंकिंग असतं. मला खूप त्रास होते, मला खूप हे होते, तर मॅजिकल थिंकिंग असतं त्याचा, की माझा देवावर विश्वास आहे, मॅजिकली सगळं बरं होणार आहे ना. आता जॉनी जर असं हसते, कारण जॉनीला समजते मी कशाबद्दल बोलते. कारण माणसांचा तसा विचार असतं की सगळ्या जादूनी होणार आहे ना. माझा विश्वास आहे देव माझ्यासाठी करेल, म्हणजे देव तिथं माझ्यासाठीच बसलेला आहे, दुसरा काम धंदाच नाही देवाला. तो तिथं नुसता माझ्यावर लक्ष ठेवून बसला की अरे आता पडते, मॅजिकली काहीतरी याला वाचव, आता याला त्रास आला, मॅजिकली वाचव, असं म्हणजे माणसांचा असा विचार असतं. आणि असा विचाराचा जो माणूस असतो ना, तो स्पिरिच्युअलिटी, ऑकल्ट या गोष्टींकडे ना जरा जास्ती खेचले जातं. ओके, का खेचले जातं, कारण तो खरं म्हणजे तो माणूस बटन शोधत असतो की कुठला बटन दाबल्यावर मला देव सगळा देणार आहे. तो नमाज पण बटन म्हणून करतं. हे कितीतरी माणसं आहेत अशी की ती लोक नमाज याच्यासाठी करतात की माझ्यावर वाईट न यावा, माझ्यावर माझी भरभराट हो, माझा वाईट न व्हावा माझ्यावर. तो मॅजिकल थिंकिंग आहे. का मॅजिकल थिंकिंग आहे, कारण तसा या वर्ल्ड मध्ये तसा नाही. ह्या वर्ल्ड मध्ये आपण ज्या वर्ल्ड मध्ये राहतो ना, देवाने आपल्याला ह्या वर्ल्ड मध्ये टाकलाय, तो वर्ल्ड कॉज अँड इफेक्ट वर चालतं. आणि कॉज अँड इफेक्ट वर चालताना तो कॉज अँड इफेक्टनीच आपल्याला तो व्हायला लागतं. आणि जे मॅजिकल पण आपल्या लाईफ मध्ये होईल ना, ते कॉज अँड इफेक्ट मध्येच होतं. कारण आपल्याला मोशेची गोष्ट पण तेच सांगते. मोशेची कुठली गोष्ट, की जेव्हा सगळं इस्रायल लोक त्या सी ऑफ रीड यामसूफ कडे आलं होतं आणि रडत होतं माणसं की आता मागून फारवा राजा येते हे घेऊन, सैन्य घेऊन, आणि आम्हाला मारल, आणि किती माणसं बोलत होती रिटर्न जाव, हे जा. सगळ्या माणसांचा विचार असा होता ना. मग देवाने मोशे देवाला विचारलं काय करू, तर देवाने विचारलं तू काय करू, काय विचारतं, तुझ्या हातात ती काठी आहे ना, ती काठी घे आणि पाण्याला लाव. आणि मग मोशेने ती काठी लावली ना, मग तो समुद्र दुभांगला. का, कारण देवाला मॅजिक करायला पण इथं कॉज अँड इफेक्ट लागतं. कारण देवानी गॉडनी स्वतःवर आहे ना काहीतरी हे आणलेले आहेत. ह्या वर्ल्डवर डील करताना, ह्या वर्ल्डवर कसा डील करताना, तर स्वतःवर बंधन आणलेले आहेत. का बंधन आणलेले आहेत, कारण देव ह्या वर्ल्डमध्ये डायरेक्ट सगळा करायला लागला ना, तर ह्या वर्ल्डमध्ये जो गोल आहे ना ह्या वर्ल्डचा, तो वर्ल्डचा गोल साध्य नाही होणार आहे. म्हणून देवानी बंधन आणलं. पण त्या बंधनामध्ये पण देवाला जर ह्या वर्ल्डमध्ये मॅजिक करायचं असेल ना, तर मोशेला त्याची काठी लावायला लागतं. तर मोशेला दगडासंगती बोलायला लागतं, किंवा मोशेला दगडावर काठी आपटायला लागतं ना. एलिया अन्नाबीनी पण म्हणजे तुम्ही तोरामध्ये पण ज्या मिरॅकल बघाल ना, तर सगळ्या मिरॅकल मध्ये काहीतरी ऍक्शन करायला लागते. विदाऊट ऍक्शन कायच मिरॅकल नाही होत. मन्ना पण आहे ना बाहेर पडतोय, तो 40 वर्ष मन्ना पडत होता ना, देवानी सगळ्यांना खायला दिला, बाहेर पडायचा तो.
आणि माणसानं जाऊन टोपली घेऊन टोपलीमध्ये जाऊन तो जमा करून आणायला लागायचा. कारण आपला जो म्हणजे फरनासा असतो ना, फरनासा म्हणजे आपला जो खाया पियाचा आहे ना, ते देव आपल्याला घरी नाही आणून देणार आहे. देवानी मोशेच्या जनरेशनला पण आहे ना तो बाहेर दिला, तर आपल्याला बाहेर जाऊनच तो घेऊन यायचा आहे. तर मॅजिकल थिंकिंगनी नाही चालत हा जग. पण स्लोली आपला जो बॉक्स आहे ना, आपण तो बॉक्स वेगवेगळ्या प्रकारचा बॉक्स बनवून ठेवलेला आहे. आणि मग तो बॉक्स बनवलाय, मग आपण बोलतो की मी चांगला काम केला, मी चॅरिटी दिली, मी चांगला केला, मी हे केलं, आता मला मॅजिकली सगळं चांगलं यायचंय. तसं नाही, ते कॉज अँड इफेक्टनी चालतं. ओके, हे जरा साईड डिश आपण जरा केलं, डिस्कस केला. कारण आपला बॉक्स जसा बनलाय ना, तर त्या बॉक्सच्याच हिशोबाने आपण वाढवणार आहे. आपल्या ह्या जगामधला एक्सपिरियन्स त्या बॉक्समध्ये टाकून तो बॉक्स तसाच वाढणार आहे. तर मॅजिकल थिंकिंगचा बॉक्स असेल तर आपण मॅजिकल थिंकिंगनीच करा. मग माणसं बोलतात आता मी कब्बाला शिकते तर मला आता खूप भरभराट झाली पाहिजे, कब्बाला शिकते तर मला आता देवदूत दिसलं पाहिजे, कब्बाला शिकते तर देवदूत कानात बोलला पाहिजे. मॅजिकल थिंकिंग नाही. स्लोली तुम्हाला ज्या हिशोबाने तुमचा बॉक्स, जसा तुम्ही तोराचा बॉक्स बनवाल ना, आपल्याला काय बॉक्स बनवायचा, तोराचा बॉक्स बनवायचा, तर तोराच्या हिशोबाने आपला जर बॉक्स बनवला ना, मग आपल्याला समजतं की ह्या जगामध्ये काय मॅजिकल आहे आणि काय काय आहे. की ह्या जगामध्ये मॅजिक करायला काय असतं की राईट थिंग राईट मुवमेंटवर केलं ना तर ते मॅजिकल असतं. ओके, राईट थिंग राईट मुवमेंटवर झालं ना ते मॅजिकल असतं. सायन्स तुम्हाला डिस्क्राईब करून देईल की सुनामी आली, हे आली, ते आली, ते आली, सगळं होईल. तुम्ही उभं राहून तिथं नुसतं उभं राहिलात ना तर सुनामी तुम्हाला घेऊन जाईल. राईट टायमाला तुम्हाला समजते येते सुनामी येते ना, तुम्ही त्याच्या ऑपोजिट साईडला धावल्यानंतर तुम्ही वाचाल. कारण मिरॅकल करायसाठी तुमची स्पीड 50 किलोमीटर पर आवर असेल ना, तर देव ती 500 किलोमीटर पर आवर करेल, पण तुम्हाला थोडासा ती धावायला लागत. इथंच उभा तर सुनामी तुमच्यावरून जाईल असं काय होणार नाही. ओके, तर प्रत्येक गोष्टी सुनामी म्हणजे ह्या जगामधला जो सफरिंग आणि जो हे ना तो सुनामी, त्या सुनामीशी आपल्याला थोडासा काहीतरी ऍक्शन्स करायला लागतात. आणि त्या ऍक्शन केल्या तरच त्या मिरॅकल्स होतात तुमच्या लाईफमध्ये. बसून मिरॅकल नाही होते. मिरॅकल थिंकिंग वाल्या माणसांसाठी मी सांगितलं. ओके, तर हा बॉक्स काय आहे याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. ओके, क्वेश्चन समजला? बॉक्स आपण बनवलेला बॉक्स असतं, त्या बॉक्स काय आहे ते पहिले समजलं पाहिजे. कारण तो आपला बॉक्स आहे आणि आपला बॉक्स असून आपल्याला माहिती नाही काय तो बॉक्स आहे. आणि आपला बॉक्स जर आपल्याला समजला ना, तर मग आपण स्लोली तो बॉक्सचे जे बाउंड्रीज आहेत ना ते चेंज करू शकतो. देवानी पण आहे ना या हा जग आहे ना, ह्या जगामध्ये बिहेव करायसाठी, जगाबरोबर जजमेंट करायसाठी, काइंडनेस करायसाठी, सगळ्या करायसाठी देवानी पण आहे ना बॉक्स ठरवलेला आहे. त्या बॉक्सला आपण आहे ना मिद्दोत बोलतो. मिद्दोत है ना. आपण आता किप्पूर मध्ये याच्यामध्ये ना 13 मिद्दोत वाचत होतो, 13 ऍट्रिब्यूट्स ऑफ मर्सी. तर देवानी मर्सी करायसाठी 13 ऍट्रिब्यूट्सचं बॉक्स बनवलं. मिद्दोत म्हणजे काय माहिती? मिद्दा म्हणजे काय? कॅरेक्टर ट्रेट. मिद्दा म्हणजे कॅरेक्टर ट्रेट, ऍट्रिब्यूट्स असा त्याचा एक आहे. पण मिद्दाचा एक हे आहे ना, ट्रान्सलेशन मेजरमेंट पण आहे. मिद्दा म्हणजे मेजरमेंट आहे. मिद्दा म्हणजे मेजरमेंट. आणि तोच वर्ड त्याचा म्हणजे रूट मेजरमेंट आहे, पण त्याच्यामधून ऍट्रिब्यूट येतो. म्हणजे ऍट्रिब्यूट म्हणजे काय? आपलं कॅरेक्टर ऍट्रिब्यूट म्हणजे काय? कॅरेक्टर ऍट्रिब्यूट म्हणजे काय की मेजरमेंट, की काय कुठपर्यंत आपण वागू शकतो, तो मेजरमेंट आहे तो. ओके, हिब्रू लँग्वेजने आपल्याला बघ किती आपल्याबद्दल समजते की मिद्दा म्हणजे कॅरेक्टर. पण कॅरेक्टर हा रूट कुठून येते? मेजरमेंट पासून येते. मेजरमेंट पासून येते म्हणून तो काय? मेजरमेंट म्हणजे की तू किती कसा वागू शकतोस त्याचा मेजरमेंट आहे तो. किती कोण माणूस किती काइंड वागू शकतोय, किती कोण माणूस किती वाईट वागू शकतोय, तो त्याचा मेजरमेंट आहे ना, तो त्याचा कॅरेक्टरचा मिद्दा आहे, तो त्याचा ऍट्रिब्यूट आहे. ओके, तसं देवाने ना 13 ऍट्रिब्यूट ठरवले. 13 ऍट्रिब्यूट म्हणजे 13 हाईट म्हणून मेजरमेंट नाही, तर देवाने जे 13 गोष्टी ठरवल्यात ना त्याचा मेजरमेंट आहे. तो मेजरमेंट आहे. मेजरमेंट म्हणजे तो ह्या बॉक्स असा बनवलाय की त्याचा एक बॉक्स बनतोय, आणि त्या बॉक्सच्या हिशोबाने देव इस्रायल माणसांबरोबर, राष्ट्राबरोबर वागत असतं. म्हणून किप्पूरमध्ये आपण तो 13 ऍट्रिब्यूट बोलतो ना, काय? अदोनाय एल राखून हानून, तो आहे ना 13 एरे कापाईम 26 टाइम बोलतो. टोटल 30 म्हणजे त्याच्यामध्ये नाही, म्हणजे प्रत्येक अख्ख्या किप्पूर मध्ये 26 टाइम बोलतो आपण. ओके, का? तर 26 मध्ये योध हे नाव आहे, योध हे वाव हे नाव जो आहे ना त्याचा 26 टोटल होतं. तो साईड असा जरा लक्षात ठेवायसाठी. तर हा जो मी देवानी पण ठरवलाय ना, तर देव बोलतो की मी तुझ्यासाठी असंच वागणार आहे, की मी मर्सीफुल असीन, हे असीन, तुझ्या 100 जनरेशन पर्यंत मी हे करेन, 3rd जनरेशन 4th जनरेशन पर्यंत मी तुला हे करेन. सगळं असं ठरवलेलं आहे, मेजर केलेलं आहे, मेजरमेंट दिलेलं आहे.
ओके. तर मिद्दा ऍट्रिब्यूट, कॅरेक्टर ऍट्रिब्यूट आणि त्याला म्हणजे क्वालिटी आहे ती क्वालिटी. असं 13 क्वालिटीज बोलतो. क्वालिटी बोलले तर क्वालिटी मध्ये तर क्वालिटी मध्ये पण मेजरमेंट येतं परत. ओके है ना. फर्स्ट क्वालिटी, सेकंड क्वालिटी म्हणजे मेजरमेंटच झालं ना. तर मिद्दा म्हणजे मेजरमेंट असतं. ओके. तर हे 13 ऍट्रिब्यूट्स आहेत ना, तर ते 13 ऍट्रिब्यूट्सच्या प्रमाणे आपला जो फिजिकॅलिटी आहे ना, आपली फिजिकॅलिटी आहे ना, ते सगळे 13 ऍट्रिब्यूट विसरा आता. मी आता तुम्हाला दुसरं काहीतरी सांगतो की आपली जी फिजिकॅलिटी आहे ना, ती फिजिकॅलिटी स्पिरिच्युअलिटीच्या सावलीमध्ये बनवलेली आहे. जेव्हा आपल्याला तोरा सांगते ना की गॉड मेड मॅन इन हिज इमेज, तर इमेज बोलतोय ना, तर इमेज म्हणजे काय? इमेज म्हणजे की तसा जसा ते आहे तसा इथं बनवलेला आहे. ओके. जसा तिकडं आहे ना तसा इथं बनवलेलं आहे. तर प्रत्येक कब्बालाच्या प्रमाणे 4 वर्ल्ड आहेत. आपला आसियाचा वर्ल्ड आहे, एत्सिराचा वर्ल्ड आहे, बेरियाचा वर्ल्ड आहे आणि मग आत्सिलूचा वर्ल्ड, असं 4 वर्ल्ड आहेत. तर हे 4 वर्ल्ड मध्ये आहे ना सगळा टोटल स्ट्रक्चर आहे ना, तो टोटल स्ट्रक्चर इमेज सारखा आहे. इमेज सारखा म्हणजे तिथं जसं आहे त्याच्यात तसा आहे, तिथं तसा आहे, इथं असं आहे. फक्त फरक काय त्याच्यामध्ये की वरच्या सगळ्यात लेवलचा, वरच्या लेवलचा आहे ना, तो एकदम ट्रान्सिडेन्शियल आहे. म्हणजे तो टच नाही करू शकत, काय नाही करू शकत, हे नाही करू शकत, एकदम असं आहे. आणि खालच्या लेवलचा आपला जो स्ट्रक्चर आहे ना, तो फिजिकॅलिटी मध्ये आहे. फिजिकल आहे तो, त्याला टच करू शकतो, सगळं करू शकतो. म्हणजे तिथं वर जर ठरवलेली जी गोष्ट आहे ना, तिचा फिजिकल वर्ल्ड मध्ये तिचा एंड होतो. तिचा मेजरमेंट एंड इथं फिजिकल वर्ल्ड मध्ये होतो. ओके. तर आपण जेव्हा बॉक्स बनवतो ना, तर आपण फिजिकल वर्ल्ड मध्ये बॉक्स बनवतो. पण तो बॉक्स आपला फिजिकल वर्ल्ड मध्ये बॉडीमध्ये नसतं बनत. तो बॉक्स आहे ना आपल्या वरच्या लेवलमध्ये बनत असतं. आपले जे सोलचं वरचं लेवल आहेत ना त्याच्यामध्ये बनत असतं. पण सोलच्या वरच्या लेवल मधून जो बॉक्स बनते ना, तो बॉक्स आपल्या खाली आपल्या बॉडीमध्ये आणि आपल्या माइंडच्या लेवलमध्ये आपल्याला तो काम करत असतो. तो बॉक्स आपण माइंडचा लेक्चर घेतला, खूप मोठं मोठं 3-4 लेक्चर घेतलं होतं. पण माइंड मध्ये तो बॉक्स बनत असतो. तर सगळ्यात पहिले जो बॉक्स असतो ना, तो सगळ्यात पहिले जो बॉक्स असतो तो लहान मुलांचा वगैरे असतो. लहान मुलं किंवा हे असतात जे 6 वर्ष, 5 वर्ष, 4 वर्षाची होतात ना, तेवढा त्या लोकांचं आहे ना फिजिकल बॉक्स असतं. म्हणजे त्या लोकांचं जे फिजिकल इन्स्टिंक्ट आहेत ना, त्या इन्स्टिंक्टने ती लोक बॉक्स बनवलेलं असतं. आणि ते माणूस तसाच बनवतो. पहिले स्टार्ट तो बॉक्स बनवतो. तर तो ठरवतो की मला जी चांगली गोष्ट लागणार आहे तीच मी करणार आहे, मला जी वाईट लागणार आहे ती नाही करणार आहे, मला ज्या गोष्टीनी प्लेजर वाटते ती करणार आहे, पेन आहे त्याच्यानी नाही करणार आहे, है ना. मग मी मी मेथीची भाजी नाही खाणार, मी अंडा खाईन, मी बिस्किट खाईन, हे जे आहे ना तो फिजिकल लेवलवर बनवत असतो तो लहान मुलगा. आणि आपण लहानपणी लहान मुलाला ना ते शिकवत असतो की तुझा बॉक्स छोटा नको बनव, है ना. आपण शिकवतो ना भाजी खा, सगळ्या भाजी खाशील ताकद येईल, ते तो एक लेवल एक आहे ना फिजिकल बॉक्स आहे ना, आपण त्याचा ब्रॉड करत असतो. कारण तो बॉक्स आपण जर लहानपणी छोटा केला ना, तर तो मुलगा मोठा मोठा होईल ना, मग त्याला त्या गोष्टी आवडत नाही कितीतरी. मग कितीतरी असतात ते लोकांना भाजी नाही आवडत, कितीतरी असतात त्यांना भात नाही आवडत, कितीतरी असतात दूध नाही आवडत, असं आहे ना. लहानपणीपासून त्यांनी नाही खाल्लाय म्हणून लहानपणीपासून ते कॅरी फॉरवर्ड करून ते मोठ्यापणी पण येतात. मग तो फिजिकल लेवलचा बॉक्स असतो. पण त्या फिजिकल लेवलच्या बॉक्समध्ये तो इफेक्ट करतो तुमच्या स्पिरिच्युअल बॉक्सला पण. पण तरी पण मग तुमचा थिंकिंग जे असतं ना, मग थिंकिंग त्याच्यामध्ये येतं. म्हणजे आता मी एक एक्झाम्पल म्हणून देते की लहानपणी आपण इंडियामध्ये राहतो म्हणून लहानपणापासून आपल्या बॉक्समध्ये काय येतं की आपण बघतो की इंडियामध्ये व्हेजिटेरियनिझम है ना, व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन फूड, व्हेजिटेरियनिझम ह्याच्यावर जास्ती जोर आहे. मग आपला कुठेतरी 6 वर्षाची घेऊन स्कूल टाइम मध्ये वगैरे ना आपल्या त्या बॉक्समध्ये आहे ना तो एक फिजिकॅलिटी मध्ये तो एक गोष्ट येतं, व्हेजिटेरियनिझम चांगला आहे. मग आपल्याला योगा हे ते समजायला लागतं. मग आपण बोलतो सत्य आहे, म्हणजे काय बोलतात प्युअर आहे, सात्विक जेवण आहे. आणि तो ना तामसिक जेवण आहे, असं सगळं आपल्या याच्यामध्ये त्या बॉक्समध्ये येतं. मग आपण पुढं पुढं जेव्हा त्या बॉक्समधून जेव्हा आपण पुढे स्पिरिच्युअलिटी या सगळ्या गोष्टी शिकायला जातो ना, तेव्हा काय होतं, मग आपला हा बॉक्स आहे ना आपल्याला आहे ना त्या गोष्टीमध्ये आहे ना फिल्टर करतो. मग आपण कुठली पण गोष्ट हे करतो ना, मग आपण बोलतो नाही व्हेजिटेरियनिझम चांगला आहे, कारण व्हेजिटेरियनिझम सात्विक आहे. आणि मग आपण त्या हिशोबाने मग विचार करायला लागतो. कारण आता ह्या गोष्टी घेतल्या ना, मग काय होतं, मग आपण आहे ना आपल्या सिस्टम मध्ये पण आपण स्पिरिच्युअलिटी मध्ये पण त्याच गोष्टी हे करायला लागतो, त्याच गोष्टी शोधायला लागतो, त्याच गोष्टी हे करायला लागतो. कारण ती बॉर्डर आपण ती काहीतरी बाउंड्री बनवली ना, तर ती बाउंड्री इफेक्ट करत राहतात आपल्याला पुढं स्पिरिच्युअलिटी मध्ये. असं नाही की नॉन व्हेजिटेरियन हे आहे. सगळ्यात अख्ख्या आपल्या बॉडीमध्ये ना, माणसाच्या बॉडीमध्ये आहे ना, सगळ्यात सात्विक गोष्ट काय, ती सात्विक माणसाच्या बॉडीमध्ये सगळ्यात सात्विक गोष्ट त्याचा ब्रेन आहे.
ओके. आणि ती ब्रेन एवढी सात्विक आहे ना की ती म्हणजे प्लांट लाईफचा जो अर्क आहे ना त्याच्यापेक्षा 100 टाइम्स सात्विक आहे आपली ब्रेन. कारण ती एवढी सात्विक आहे ना की ती स्पिरिच्युअलिटीला टच करू शकते. मग त्याचा अर्थ असा की आपण नुसता ब्रेन खायचा नाही ना. तर तो सात्विक आणि हे ना तो वेगळ्या टाईप मध्ये स्पिरिच्युअलिटी मध्ये हे होत सात्विक तामसिक राजसिक सात्विक आणि ह्या क्वालिटीज वेगळ्या टाईप मध्ये तो हिंदू फिलॉसॉफी आणि त्याच्यामध्ये मोजले जातात. पण आपल्याकडे वेगळ्या प्रकारे हे करतात. कब्बालामध्ये वेगळ्या टाईप मध्ये हे करतात. वेगळ्या टाईपचे असतात. तर तो बॉक्स जो असतो ना तो बॉक्स बिल्ड झाला ना तो बॉक्स तोडायला ना खूप हे चॅलेंजिंग असतं. कारण तो बॉक्स तोडायचा ना असं नाही की मी तो बॉक्स म्हणजे मी तो बॉक्स तोडलाय म्हणून मी तुम्हाला सांगतोय की मी पण तोच विचार करतो. मी पण इंडियामधूनच आहे. तर तसाच विचार करायचो ना. मी पण बोललोय ना मी तुम्हाला सांगितलं ना मटन मच्छी सोडली होती एकदा. सीमा आंटीने जबरदस्ती मला मटणाचा कांजी तरी खा करून मला द्यायची सीमा आंटी. तर आपला तो बॉक्स आहे ना तो बॉक्स त्या टाईप मध्ये येतो. पण तो बॉक्स तोडाचा त्या बॉक्सच्या पलीकडे जाऊन दुसरी गोष्ट समजायची ना त्याच्यासाठी आपल्याला टाइम लागतो. ओके. तर तो कसा टाइम येईल ना त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. पण त्याच्या वरच्या लेवलचा मी बॉक्स बोलतो. वरच्या आता आपला पहिला फिजिकल बॉक्स झाला. सेकंड फिजिकॅलिटी मध्ये आपण दुसरा बॉक्स बनवतो. फिजिकॅलिटीच्या संगती दुसरा बॉक्स त्याच्यामध्ये इंटरमिंगल करून बघतो. तो बॉक्स कसला असतं तो आपला इमोशन्सचा बॉक्स असतो. ओके. हा हायर लेवलचा बॉक्स आहे. हा बॉक्स कधी चालू होता आपल्या 6-7 वर्षाच्या झाल्यानंतरचा जो लाईफ आहे ना त्या लाईफ मध्ये चालू होतो. मग आपण इमोशनली अटॅच राहतो. इमोशनली आपण कुठल्या गोष्टींना अटॅच राहतो. इमोशनली आपल्या गोष्टी आवडतात. आपल्याला इमोशनली चॉकलेट आवडतं. इमोशनली आईस्क्रीम आवडतं है ना. मग इमोशनली आपल्याला आपल्या आजीनी बनवलेली भाजी आवडतं. इमोशनली माझ्या मम्मीने बनवलेला चहा मला आवडतं है ना. आपण इमोशनली त्या गोष्टींना अटॅच होतो. म्हणजे फिजिकल गोष्टींना अटॅच होतो तसं आपण इमोशनल गोष्टींना पण अटॅच होतो. मग हा माझा बेस्ट फ्रेंड तो माझा बेस्ट फ्रेंड मला हीच हसाच आवडतं. मला राग नाही आवडत. मला शांत माणूस आवडतो. मला चांगला बोलणारा माणूस आवडतो. माया संगती जो लाशवणारा करत तोच आवडतो मला माणूस. असा सगळा इमोशनल आपण बॉक्स बनवायला लागतो. आणि हा इमोशनल बॉक्स ना स्लोली आपण आहे ना त्याला तो स्टॉप नाही आहे. तो म्हातारपणापर्यंत बनवू शकतो आपण. ओके. पण एक एज येतं ज्या टायमाला आपण तो इमोशनल बॉक्स तोडून मग इंटेलेक्च्युअल बॉक्स पण बनवतो. इंटेलेक्च्युअल बॉक्स म्हणजे मग आपण तो सायन्स मध्ये डिग्री घेतली म्हणजे माझा इंटेलेक्च्युअल सायन्सचा बॉक्स झाला है ना. मी फिलॉसॉफी मध्ये घेतली म्हणजे फिलॉसॉफिकल झाला. कोण डॉक्टर मेडिसिन मध्ये असतं मेडिसिन झाला. तसा कितीतरी हे आहेत. म्हणजे नुसता शाळेमध्ये डिग्री मिळतं तोच नाही. कोणाचं ऍस्ट्रॉलॉजिकल असतं इंटेलेक्च्युअल. कोणाचं तोराच्या हिशोबाने असतं. कोणाचं तलमुदच्या हिशोबाने असतं. कोणाचं जोहारच्या हिशोबाने असतं. कोणाचा तलमुदचा असेल ना मग तो तलमुदसाठी एवढा असा भांडल तुमच्यासाठी की बोला नाही असा नाही हा रब्बी असा बोलला म्हणजे तसाच आहे. तो तलमुदचा बॉक्स त्याने इंटेलेक्च्युअल बनवला. असा इंटेलेक्च्युअल बॉक्स आपण बनवतो. हे 3 वेगवेगळे इंटेलेक्च्युअल बॉक्स आहे ना एकापेक्षा एक हायर लेवलचे. ओके. क्वेश्चन्स आतापर्यंत जे सांगितलं त्याच्यावर काही क्वेश्चन असेल तर विचारा. म्हणजे पुढे आपण तो बॉक्स कसा चेंज करू शकतो त्याच्याबद्दल बोलणार आहे. म्हणजे मी फक्त इमोशनल बॉक्स कसा आपल्याला चेंज करता येईल त्याच्याबद्दल बोलीन. आणि तोच सेम तिन्ही बॉक्स चेंज करायला सेमच गोष्ट लागतं. पण आपण इमोशनल बॉक्स कसा एक्सपॅन्ड करता येईल त्याच्याबद्दल बोलणार आहे. क्वेश्चन विचारा मला कोणी काय क्वेश्चन असेल तर. मी जे सांगतोय ते समजते जॉनी. जरा सम इनपुट समजते ना. ओके. एनिथिंग एक्सटेंड करायचं आहे काय सांगायचं असं मोठं हे करून असं वाटतंय. नीड टू एक्सप्लेन मोर. असं काय वाटलं. ओके थँक्स. बघा मी तुम्हाला आहे ना कब्बाला शिकवतोय. म्हणजे मी कब्बाला नाही शिकवत आहे. मी तुम्हाला कब्बालाचा वे शिकवतोय की ज्या वेने तुम्ही कनेक्ट व्हाल त्या गोष्टीला. आणि तुम्ही एकदा त्या गोष्टीला कनेक्ट झालात ना की तुम्हाला तुमच्या बॉक्समध्ये तीच गोष्ट मिळणार आहे जी गोष्टीने तुम्ही कनेक्ट झाला. तुमचा बॉक्स तुम्ही कसा एक्सपॅन्ड करायचा आहे ते करणार आहे. कारण तुम्हाला जर कनेक्ट झाला आणि वरून जर तुम्हाला देवदूतांनी येऊन काय मेसेज दिला ना तर तो मेसेज आहे ना तुम्हाला तसाच समजणार आहे जसा तुमचा बॉक्स आहे. तर आपल्याला तो बॉक्स आपला जो बॉक्स आहे ना तो बॉक्स मोठा करायचा आहे ना. देवाने जर तुम्हाला सांगितलं तुझ्या आवडीची देवाने अब्रामाला सांगितलं की तुझा आवडता है ना. देवाने काय अब्रामाला सांगितलं की मला तू कुर्बानी कर तुझ्या मुलाची. अब्रामाने कुठला मुलगा बोलते तुझा आवडता मुलगा. कुठला आवडता मुलगा. कारण अब्रामाचा जो बॉक्स आहे ना तो बॉक्स मोठा आहे.
अब्रामासाठी इसाकच नुसता आवडता नाही, इस्माईल पण आवडताय. म्हणून देवाला आहे ना तो स्पेसिफिक एक 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 सांगून देवाला आहे ना स्पेसिफिक सांगायला लागतं की इसाकाची कुर्बानी कर करून. ओके, कारण त्याचा जो स्ट्रक्चर आहे ना त्या स्ट्रक्चर मध्ये त्यांनी वास्ट आणलेला आहे, त्याला स्पेसिफिक सांगायला लागतं देवाला की ह्याला कर करून. पण जर अब्रामाच्या ठिकाणी आपण जर असतो आणि आपल्याला नुसता देवाने, आता कुराणमध्ये पण तसाच लिहिलेला आहे, पण माणसं काय बोलतात कुराणमध्ये तिचा आवडता मुलगा लिहिलाय म्हणून तो इस्माईल असेल करून, है ना. मुसलमान लोक तसा करतात इंटरप्रेट, आणि तो इंटरप्रेट आताचा इंटरप्रिटेशन आहे. पण तरी पण त्याच्यामध्ये तो इंटरप्रिटेशन काय जाते, कारण त्या लोकांनी त्यांच्या बॉक्समध्ये तो बसवलेला आहे. पण स्पेसिफिक तोरा पण आपल्याला जर 3 ह्या लेअर मध्ये स्पेसिफिक सांगते. काय सांगते वाच, आपल्याला पुढचा येईल ना तो. ויהי אחר הדברים האלה, after some time afterwards, והאלוהים ניסה את אברהם, and God put Abraham to test, ויאמר אליו, and he said, Abraham, ויאמר הנני. He said, Abraham, and Abraham answered, here I am. ויאמר, and he said, קח נא, please take for me, את בנך, your son, את יחידך, your favored son, or the son whom you love. Yachid is your favored son, or your special son. Asher ahavta, the one you love, et Yitzchak. चार याच्यामध्ये सांगितलं. काय सांगितलं की तुझा मुलगा, त्याला तू फेवर करतस, ज्याला तू प्रेम करतस, आणि इसाक. तर 4 गोष्टी का सांगितल्या देवानी? 4 म्हणजे 4 याच्यामध्ये का डायरेक्ट का नाही सांगितलं तुझ्या मुलाला घेऊन जाणी कर करून? कारण त्याच्या बॉक्स मध्ये आहे ना तो वरवर येते सन, फिजिकल बॉक्स त्याचा करते. कारण त्याच्या फिजिकल बॉक्स मध्ये त्याला एकच सन नाही, त्याला कितीतरी आहेत. त्याला इसाक आहे, त्याला इस्माईल आहे, है ना, आणि केतुरापासून झालेली मुलं पण आहेत त्याला त्या टायमाला. ओके, कारण 37 वर्षाचा होता इसाक. तर त्याच्यानंतर बोलते की युअर फेवर्ड सन म्हणजे इमोशनल मध्ये सांगते त्याला. इमोशनल मध्ये काय सांगते? फेवर्ड, तू फेवरेट आहे तुझा तो. पण अब्रामसाठी त्याची सगळी मुलं फेवरेट आहेत, त्याच्यासाठी इसाक फेवरेट नाही. आणि मग त्याला सांगते की एक द वन हुम यू लव्ह, म्हणजे तू इंटेलेक्च्युअली ज्याच्यामध्ये सगळा इन्व्हेस्ट केलास तो प्रेम करतो, त्याला तो प्रेम करते, तो सगळ्या मुलांना प्रेम करते त्याच्या. तो इसाकला पण प्रेम करते, इस्माईलला पण प्रेम करते. म्हणून देव त्याला सांगते की इसाक. म्हणला हा 4ही लेवलचा आहे ना, त्याच्यामध्ये हे आहे 4ही लेवल दाखवलेत की तो 4 लेवल काय आहे, तुझा फिजिकल, इमोशनल, इंटेलेक्च्युअल आणि स्पिरिच्युअल. स्पिरिच्युअल लेवलवर नाव म्हणजे काय? स्पिरिच्युअल लेवलवर नाव एक काहीतरी रिप्रेझेंट करतं. नाव म्हणजे मी, म्हणजे माझं नाव म्हणजे मीच रिप्रेझेंट होतो स्पिरिच्युअल लेवलवर. सन बोलला तर सगळं रिप्रेझेंट झालं अब्रामचं. तो एक लेवल वर नेते. ओके, म्हणजे एक असा मी छोटासा हिंट तिकडनं कुठून आहे ती मी तुम्हाला सांगितलं. ओके, तर आता इमोशनल मध्ये घेऊ. इमोशनल मध्ये काय असतं? इमोशनल लेवलचा ना आपला जो आपण तो सेफिरोतचा चार्ट बघितला होता ना, आठवते? 10 सेफिरोत आहे, तसा 10 सेफिरोतचा चार्ट आहे. आणि 10 सेफिरोतच्या चार्ट मध्ये खाली मलकुत आहे, मध्ये 6 आहेत, त्याला झेर अनपिन बोलतात. 6 सेफिरोत आहेत आणि सगळ्यात वर 3 आहेत, असं 10 सेफिरोत आहेत. ओके, तर ह्या 10 सेफिरोत मध्ये हाय तो फोटो दाखवणार आहे. तर ह्या 10 सेफिरोत मध्ये जो खालचा लेवल आहे ना, मलकुतचा जो लेवल आहे ना, मलकुत तो लेवल आहे ना आपल्या फिजिकॅलिटी रिप्रेझेंट करतं. म्हणजे वरच्या लेवल मध्ये मलकुत मध्ये जे आहे ना ते खाली येऊन आपल्या फिजिकॅलिटी मध्ये इथं ते रिप्रेझेंट होतं. तर आपला जो फिजिकल बॉक्स आहे ना तो मलकुत मध्ये असतो. ओके, त्याच्यानंतर आपला जो इमोशनल बॉक्स आहे ना, इमोशनल बॉक्स हा 6 सेफिरोत मध्ये असतं. 6 सेफिरोत आहेत ते त्याच्यामध्ये असतं, झेर अनपिन बोलतात त्याला. तर हा 6 सेफिरोतचा जो स्ट्रक्चर आहे ना, त्या 6 म्हणून आपल्याला ना 6 इमोशन्स आहेत. 6 इमोशन्स असतात आपल्याकडे. ओके, आणि त्या 6 इमोशनचं कॉम्बिनेशन असतात नाही असतात, पण 6 असं बोलतात. 6 इमोशन्स आहेत, जे पॉझिटिव्ह पण असतात, नेगेटिव्ह पण असतात. पॉझिटिव्ह साईडला पण जातात, नेगेटिव्ह साईडला पण. मी तुम्हाला ऍक्च्युअली चार्ट दाखवणार आहे नंतर, पण आता आपण चार्ट दिका असली. तर हा जो सेफिरोतचा स्ट्रक्चर आहे ना, तो हा सेफिरोतचा मधला जो 6 सेफिरोतचा जो स्ट्रक्चर आहे ना, तो स्ट्रक्चर आपल्याला इमोशन्सला हे करतात. आता हा जो स्ट्रक्चर आहे ना, बघतो
हा जो स्ट्रक्चर आहे ना याच्यामध्ये जो मलकूत आहे ना खालचा जो व्हाईट मध्ये नुसता मलकूत दिसते तो मलकूत म्हणजे आपला आपण जो पहिला बॉक्स बद्दल बोललो ना तो बॉक्स तिथं असतो. आता आपण ज्या बॉक्स बद्दल बोलतोय ना तो बॉक्स इमोशनल बॉक्स आहे. तो हा 6 सेफिरोतला रिप्रेझेंट करतात. हा तर ह्या जो 6 सेफिरोत आहेत ना ह्या 6 सेफिरोत आपल्या बॉडीमध्ये पण तो रिप्रेझेंट होतो म्हणजे फिजिकॅलिटी मध्ये पण रिप्रेझेंट होतो. फिजिकॅलिटी मध्ये म्हणजे खैसेत म्हणजे जो राईट आहे, गेबुरा म्हणजे नाही खेसेत म्हणजे राईट साइड, गेबुरा लेफ्ट, असा काइंडनेस आणि हे असं आपल्या बॉडीमध्ये पण रिप्रेझेंट होतं तो. ओके, पण आता तुम्ही इथं बघाल ना त्याच्यामध्ये काय काय लिहिलेलं आहे. आता ते मी तुम्हाला पहिले आपण खेसेत करू. तर खेसेत ह्याची ना इमोशनल क्वालिटीज काय आपल्यामध्ये इमोशनल क्वालिटीज काय व्यक्त होतात. तर खेसेतची इमोशनल क्वालिटीज आहेत काइंडनेस, लव्ह आणि इमोशनल कनेक्टेडनेस. ओके, हा पॉझिटिव्ह इमोशन्स आहे. आणि खेसेतचा नेगेटिव्ह इमोशन्स काय आहेत ते बघा, लस्ट आणि सेल्फ लव्ह हा खेसेतचा नेगेटिव्ह इमोशन्स आहेत. ओके, दुसरा जा गेबुरावर जा. गेबुरामध्ये बघाल तर तुम्ही गेबुरावर माइट म्हणजे स्ट्रेंथ, आपली जी ताकद असते ना स्ट्रेंथ. फिअर, एव म्हणजे फिअर ऑफ गॉड. ओके, प्रायव्हसी आणि बाउंड्रीज. आपण बाउंड्रीज लावतो ना की ही माझी बाउंड्री आहे, असा याच्या पार नाही जाणार, माझ्या डोका नाही फिरवणार, हे नाही करणार, ती बाउंड्री. हे सगळं काय आहे गेबुरा, स्ट्रेंथ आहेत ते. आणि स्ट्रेंथची निगेटिव्ह क्वालिटीज काय आहेत, अँगर, जेलसी, हेट, ही निगेटिव्ह क्वालिटीज आहेत. ओके, होद आहे, नेत्सा आहे, येसोद आहे, बघा इथे सगळीकडे आहेत त्या सगळ्या क्वालिटीज पाहिजे तर हा मी तुम्हाला आपला कब्बाला ग्रुप आहे ना त्याच्यावर मी हे पाठवीन, म्हणजे कॉपी करून घ्यायची गरज नाही, मी त्याच्यावर फॉरवर्ड करेन. हा तर हा जो हे आहे ना, हा जो 6चा जो स्ट्रक्चर आहे ना, तो 6चा स्ट्रक्चर आहे ना आपला आहे ना इमोशनल बॉक्सच्या बाउंड्रीज बनवतात. म्हणजे आपला जो फिजिकल बॉक्स आहे ना त्याच्यावर इमोशनल बॉक्स आहे आपला, तो इमोशनल बॉक्स जो आहे ना तो इमोशनल बॉक्स आपल्याला वाढवायचा असतो. तर तुम्ही तो इमोशनल बॉक्स वाढवताना ना त्या इमोशनच्या प्रमाणे जेव्हा वागता ना तेव्हा तो इमोशनल बॉक्स आहे ना आपला, तो इमोशनल बॉक्स आपल्याला ना स्ट्रॉंग होत जातो. तो इमोशनल बॉक्स आपला पक्का होत जातो. म्हणजे आपण सिमेंटचा घर बनवतो ना, है ना, रेती सिमेंटचा घर बनवतो, विटा लावतो आणि मग तो घर पक्का करायसाठी आपण काय करतो, त्याच्यावर पाणी मारतोय ना. पाणी मारलं तर तो घर पक्का होतो, है ना. पाणी नाही मारला तर तो घर पक्का नाही होत, मग ते सिमेंट पडतं, भुसा होतं सिमेंटचं. पण आपण मग काय होतं, स्टार्ट मध्ये जेव्हा बनत असतं तेव्हा आपण त्याच्यावर पाणी मारतो. तसा ह्या इमोशन्स जे आहेत ना, ह्या इमोशन्सवर जेव्हा त्या इमोशन्स आपण येतात ना आपल्याला आणि त्या इमोशन्सवर आपण त्या इमोशन जसा आहे तसा आपण रिॲक्ट करतो ना, तेव्हा काय होत असतं, आपल्या त्या भिंती आहेत ना इमोशनल बॉक्सच्या भिंती, त्या भिंती पक्क्या होत असतात, स्ट्रॉंग होत असतात. ओके, आणि ह्या इमोशनल बॉक्सच्या भिंती जेव्हा स्ट्रॉंग झाल्या ना तर आपल्याला काय होतं, मग आपल्याला जो आपला काय पण आपण पुढचा शिकतो ना, मग आपण त्या इमोशनल भिंतीच्या फिल्टर मधूनच आतमध्ये घेतो आपल्या बॉडीमध्ये, म्हणजे आपल्या थिंकिंग मध्ये, माइंड मध्ये, याच्यामध्ये इमोशनल बॉक्स मधूनच घेतो. म्हणजे एखादा माणूस जर काइंड आहे, पॉझिटिव्ह घेऊ आपण, हेसेटची पॉझिटिव्ह इमोशन काय, काइंडनेस आहे. एखादा माणूस काइंड आहे ना मग तो प्रत्येक गोष्ट आहे ना काइंडनेसनीच शिकत असतं. त्याला काय पण सांगितलं ना तर त्याला काइंडनेसनीच दिसतं. त्याला प्रत्येक स्टोरीमध्ये, ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये त्याला काइंडनेसच दिसतं. काइंडनेसनीच सगळ्या गोष्टी बघत असतो तो. एक्झाम्पल द्यायचं झालं तर तो एखादा माणूस जर डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरने त्याला सांगितलं की तुझं ऑपरेशन करायचं आहे, तुला एवढा पेन होते तर ऑपरेशन करायचं आहे तुझं, तर ऑपरेशन करायसाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट हो. मग तो ऍडमिट होतं, पण तो काइंडनेसच संपतो, बोलतो नाही नाही, देवाची एवढी देव माझ्यावर काइंडनेस करते की देवाने मला बरोबर टाइमावर सांगितलं की मला ऑपरेशन झाला पाहिजे करून, नाही तर नाही केलं असतं तर पुढे मला त्रास झाला असता. मग डॉक्टर ऑपरेशन करते तो डॉक्टर काइंड होता म्हणून मला त्याने कमीत कमी दुखून मला ऑपरेशन केला असा विचार करतो तो. म्हणजे त्याचा अख्खा जो बॉक्स आहे ना तो त्या हिशोबाने चालतो. पण एखादा माणूस गेबुराच्या साईडचा आणि त्याच्यामध्ये आहे ना नेगेटिव्ह अँगर ही क्वालिटी, इमोशन क्वालिटी जास्ती आहे. ओके, मग तो हा सेम सीनला आहे ना तो कसा रिएक्ट करणार आहे, तो रिएक्ट करणार की नाही डॉक्टरला पैसा खायचे म्हणून मला त्याला ऍडमिट करायला सांगते तो, मला काय झालेला नसेल आणि मला उगाचच्या उगाच सांगते तो, है ना. आणि मग तो जायला आणि मग ऑपरेशनच्या टाइमला नाही डॉक्टरनी मुद्दामच मला जोरात खूपसून ऑपरेशन केला, मुद्दामच दुखावला, तो माझ्यावर जलतय, त्याला माझ्यावर शक्ती हे आहे. कारण जेलसी, हेट, ही अँगर, हे सगळ्या निगेटिव्ह क्वालिटीज आहेत. मग त्याचा विचार करण्याचा जो अख्खा तो त्या गोष्टीपासून जो इंटेक असतो ना तो इंटेक तो तसाच घेत असतो. तसा स्पिरिच्युअल गोष्टीमध्ये पण तो तेच घेत असतं.
स्पिरिच्युअल गोष्टीमध्ये ना तो तोरा वाचल ना तर त्याला तोराचा गॉड आहे ना जलस आणि त्रास देणारा आणि मारणारा आणि खून करणारा असंच दिसेल त्याला, की तो बोलतो अरे सगळ्या माणसांना मारून टाक, अरे असा काय देव आहे असं, तो त्या हिशोबाने ती देवाची पर्सनॅलिटी त्याच्या आतमध्ये येते. पण काइंडनेसचा माणूस असेल तो काइंडनेसनीच घेते, तो काइंडनेसनी हिशोब घेते सगळा, त्याला काइंडनेसनीच देव समजते. त्याला ती स्टोरी पटते की इजिप्त मधून जेव्हा सगळी माणसं निघाली आणि समुद्र पार करून ह्या बाजूला आली ना, तर मोशे आणि सगळी माणसं बोलली आता आम्ही गाणं गातोय करून. आणि त्याच्या आधी सगळे देवदूत बोललं की आम्ही गाणं गातोय, आता आम्हाला हल्लेल करायचं आहे कारण देवाने एवढा मोठा केला करून. तर देवाने सगळ्यांना थांबून ठेवलं होतं. देव बोललं नको, देवदूतांना बोलू नाही नाही नाही, ती पाण्यामध्ये जी बुडून मरतात ना माणसं, ती पण माझीच मुलं आहेत करून. आता काइंडनेस असलेला माणूस आहे ना त्याला ही स्टोरी टच करतो. पण अँगरवाला माणूस असताना त्याला दुसरी स्टोरी टच करेल त्याच्यामध्ये, कारण तुमचा जो बॉक्स आहे ना त्या बॉक्सच्या हिशोबाने ती स्टोरी तुम्हाला टच करत असतं. मिद्राशानं तुम्हाला कुठली स्टोरी टच करते ना त्याच्याने तुमचा आहे ना इमोशनल बॉक्स कसा आहे ना ते तुम्हाला समजायला येतं. ओके, कारण आपल्याला जी गोष्ट टच करते ना आपल्याला त्या हिशोबाने आपल्याला समजते की माझं इमोशनल बॉक्स ह्या गोष्टींनी बनलेला आहे. पण एकदा समजल्यावर तो तोडाचा कसा ह्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. ओके, तर हा जो पाठवलेला आहे ना जो डायग्राम मी तो पाठवीन, त्याच्या हिशोबाने तुम्हाला काय म्हणजे कोणाला काय त्याच्यामध्ये हे करायचं तर करू शकता. मी फक्त समजासाठी डायग्राम दिलाय, त्या डायग्रामच्या हिशोबाने मी नाही शिकवत आहे तुम्हाला. पण प्रत्येक इमोशनचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह क्वालिटीज आहे. ओके, जसा अँगर निगेटिव्ह क्वालिटी आहे गेबुराचा, तसा स्ट्रेंथ पॉझिटिव्ह क्वालिटी आहे गेबुराचा. स्ट्रेंथ म्हणजे माझ्यामध्ये किती ताकद आहे, मी किती बिंदास आहे, माझ्यामध्ये ताकद, मी रिस्क घेऊ शकतो का नाही, रिस्क घेतो की नाही, हा पॉझिटिव्ह क्वालिटी आहे. निगेटिव्ह अँगर, डोका फिरतो, अँगर येतो, ती निगेटिव्ह क्वालिटी. काइंडनेस म्हणजे मी काइंड आहे, सगळ्यांबरोबर काइंड आहे, हे करतो, ते पॉझिटिव्ह क्वालिटी. पण लस्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मला लस्ट आहे, प्रत्येक गोष्टीबद्दल मी लस्टफुल आहे, प्रत्येक गोष्ट मला पाहिजे, ती निगेटिव्ह क्वालिटी आहे काइंडनेसची. ओके, तर ह्या 12 इमोशन्स आहेत, पण ते 12 नाही 6 आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ओके, क्वेश्चन ये निकाल सकता तू ऍशली, या जास्ती माणसं येऊ शकतात याच्या स्क्रीनवर. जुडा क्वेश्चन विचारा. येस येस प्लीज. हे आपल्यामध्ये आहेत, तर इमोशन जज करताना फक्त आपल्याच इमोशन्सने जज न करता ती ऍक्च्युअल फॅक्ट मध्ये कशी आहे ते कसं काय ठरवायचा? परत एकदा क्वेश्चन, मला हे झालं. आता आपण म्हटलं की सिच्युएशन मध्ये आपण आपल्या इमोशन मध्ये जे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह गुण आहेत त्याप्रमाणे ती सिच्युएशन जज करतो. परंतु आपले इमोशन्स बॅलन्स करणे हा पहिला टप्पा झाला. आणि दुसरा टप्पा असा की त्या सिच्युएशन मध्ये जे ऍक्च्युअली इमोशन्स आहेत म्हणजे बियॉन्ड अस, आपले इमोशन्सच्या एक स्टेप वर जाऊन त्या सिच्युएशन मध्ये जे ऍक्च्युअल इमोशन्स आहेत दुसऱ्या समोरच्या पार्टीचे ते कसे काय समजायचे आणि आपले इमोशन्स बॅलन्स कसे करायचे. ओके, क्वेश्चन म्हणजे हा जो क्वेश्चन विचारला ना त्याच्यावर एक अख्खा क्लास होईल आपला. पण मी म्हणजे एक थोडक्यात मी सांगतो. पहिली गोष्ट आहे ना, आपल्याला आपले इमोशन बॅलन्स नाही करायचं. आपल्याला आपले इमोशन समजलं ना, मी आहे ना एक असा सिमिली देतो, सिमिली किंवा एक एक्झाम्पल देतो. इमोशन्स आहेत ना, आपण आहे ना एका रथात बसलोय आणि त्या रथामध्ये आहे ना आपण आहे ना तो रथ चालवतोय. एक घोडागाडी असतं ना, ती घोडागाडी, तर ती घोडागाडी आपण चालवतोय. ओके, तर ती घोडागाडी आहे ना आपली बॉडी आहे. ती घोडागाडी जी आहे ना त्याचा सिंबल आपली बॉडी आहे ती. आणि त्या घोडागाडीला खेचणारे जे घोडं आहेत ना ते हे इमोशन्स आहेत. ओके, तर आपल्याला आहे ना काय करायचं, आपल्याला नुसतं आहे ना हे घोडं आहे ना आपल्या ताब्यात घ्यायचे. हे इमोशन्स आहेत ना, ते इमोशन्स कसं काम करतात, का काम करतात त्याच्यामध्ये गेलं. आपल्याला ते घोडं नाही व्हायचंय. युजली काय असतं, आपण आहे ना ते घोडं होऊन त्या घोड्यासारखा आपण आपल्या बॉडी सांगती आयडेंटिफाय करतो, आपण तो रथ होतो. आणि त्या रथ मध्ये असलेले ते घोडं असतात ना त्यांच्या संगती आपण आयडेंटिफाय करतो आणि आपण आपल्या इमोशनच्या प्रमाणे धावतो. आजचा दिवस चांगला आहे, खुशी आहे तर आज खुशी,
दुःखी आहे तर दुःखीच्या रथबत, म्हणजे तो आपला तो जो इमोशन आहे ना, तो इमोशन आपला अख्खा दिवस, आपला अख्खा कॅरेक्टर, कधी कधी तर कोणाचा अख्खा लाईफ ठरवलेलं असतं त्या इमोशननी. आपल्याला काय करायचं, आपल्याला फक्त त्या इमोशन मधून आपल्याला समजायचं आहे की त्या, कारण एकदा आपल्याला समजलं ना की आपल्या इमोशन्स, कुठल्या इमोशन्सनी आपण चालतोय, कुठल्या इमोशन्स ते आहे, तर आपल्याला मग काय ते स्लोली आपल्याला समजते की त्या इमोशन्सवर आपण कसा कंट्रोल करू शकतो ते. ओके, जसा काइंडनेस माणसाला समजला ना की मी काइंड आहे, ओके, असं नाही की निगेटिव्ह इमोशन्सच असतात माणसामध्ये, पॉझिटिव्ह इमोशन्स पण आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही इमोशन्स आहेत. पण जर आपल्याला समजलं ना मी काइंड आहे, मग मी काइंड आहे हे समजल्याबरोबर तो माणूस मग तो हे करतं की नाही, माझा इंटेक कधी पण काइंडनेसचा असतं, आणि काइंडनेसचा इंटेक असल्यामुळे मी अख्ख्या जगाला काइंड सारखा बघतो, आणि मला अख्खा जग काइंड दिसतंय, आणि जग माझ्या सांगते हे करताना मला काइंडनेस मध्ये येत आहे, आणि एवढ्या काइंडनेसचा फायदा आता माणसं घेत आहेत, आणि माणसं ह्या काइंडनेसचा फायदा घेतात म्हणून मला लॉस होते प्रत्येक टायमाला मला दुःख होते, कारण माणसं मला फसवतायत, मी एवढा काइंड वागतोय आणि माणसं माझ्याशी अनकाइंड वागतायत. मग त्याला ह्या गोष्टीवरून हे सगळं समजल्यावर ना, मग तो काइंडनेस बघायला आहे ना, तो फक्त जगामधून काइंडनेस त्याच्याकडे येते ते नाही बघत आहे, तो आता बघतं की समोरचा माणूस खरोखर माझ्याबरोबर काइंडनेसनी वागतोय की तो दुसऱ्या कुठल्या मोटिव्हनी वागते, ह्या गोष्टीचा फरक पडतो. कारण आता जेव्हा मी आहे ना माझ्या स्वतःकडे नाही, म्हणजे माझा जो हे आहे ना ते मला समजलं ना की मी आता ना बाहेरच्या बघू शकतो, मी दुसऱ्या आउटसाइडला बघू शकतो. जोपर्यंत मी स्वतःलाच नाही समजलोय ना, मी स्वतःच्या आतमध्ये बंद आहे ना, मी प्रिझन मध्ये असल्यासारखं आहे स्वतःच्या, तर मला स्वतःच समजत नाही. पण एकदा मला माझा प्रिझन समजला ना की प्रिझनच्या बाहेरची गोष्ट मला दिसायला लागतं, मग आपल्याला समजतं की मी काइंड वागतोय, मला हा माणूस जे वागतोय माझ्या सांगते मला काइंडनेस वाटतंय, पण खरोखर तो माणूस काइंड आहे काय? नाही, तो काइंड नाही, त्याचा काहीतरी अल्टिरियर मोटिव्ह आहे, हे आहे ते आहे. मग मी थोडा सावध होऊन मग मी काय करतो, मग मी काइंडनेसनीच वागतो त्याच्यासाठी, पण मी काइंडनेसला लिमिट ठरवतो की एवढाच काइंड करायचं, त्याला वाईट नाही वाटलं पाहिजे एवढाच बोलायचं, त्याला हे नाही म्हणजे तेच करायचं, त्याला किती मदत करायची ते करायची, हे आपण ठरवतो आणि मग आपण तसा वाटतो. मग त्याचा जो इफेक्ट होता ना, तो इफेक्ट होता की मग आपण त्याच्याने हर्ट नाही होत. ओके, तसंच अँगरचा पण आहे. ओके, मग अँगरच्या टायमाला मग मला राग येते, प्रत्येक टायमाला हा केला राग येते, तो राग येते, मला राग, म्हणजे अँगर माझा इमोशन अँगर आहे. पण मला जर समजला की प्रत्येक टायमाला मी काय पण घेताना अँगरनी घेतोय, मग मला समजलं की अँगर माझा हे आहे, म्हणजे इमोशनल क्वालिटी माझी अँगर आहे, तर मग मी पुढच्या टायमाला मला जेव्हा समजला की माझा अँगर इमोशनल क्वालिटीनी चाललेलं आहे अख्खा जग, मग मी प्रत्येक गोष्टीला मला बोलते हा मला राग काय ते, हा ऊन पडलाय, बाहेर ऊन पडलाय, तर मला राग यासारखं काय, ऊन पडलेलं आहे तर काय झालं है ना. पण नॉर्मली ऊन पडलेलं असेल तर मला राग येतो, अरे काय यार मला बाहेर जायचं आणि ऊन पडलेलं. ओके, पण मला समजलं. पण आता आपल्या वागण्यामध्ये कसं असतं, आता वागण्यामध्ये मी बाहेर गेलो आणि कोणतरी माणूस माझ्या संगती इंटरॅक्ट करते, बाई माणूस काय कम्युनिटी कोण पण, आणि तो इंटरॅक्शन मध्ये मला समजते की आता मला राग येते. मग जेव्हा मला राग येते असं समजलं ना, कारण मला माहिती आहे ना की मी अख्खा जग रागाने बघतोय करून, तर मग मी बघतो की नाही मला राग येते, तर हे तर माझा नॉर्मल क्वालिटी आहे, माझी इमोशनल क्वालिटी, माझा फिल्टरच रागाचा आहे. पण जे बाहेर आहे ते खरोखर राग यासारखं आहे का, मग मी बघतो, आणि खरोखर बाहेर राग यासारखं आहे तेव्हा बघायला लागतो, तर मला समजतं की नाही तो माणूस मुद्दाम मला राग आणते, त्या माणसाचा मुद्दाम अल्टिरियर मोटिव्ह आहे काहीतरी की तो मला राग आणायला बघते करून, त्याला मला यूज करते, तो त्याला काहीतरी करायचं त्याच्यासाठी. आणि हे जेव्हा समजलं ना तेव्हा आपल्याला फटाकन आपला राग म्हणजे कंट्रोल करता येतं, आणि आपण राग नाही आणत, आपल्याला राग नाही आला की समोरचा माणूस जो राग आणायला बघत होता ना तो तोंडावर पडल्यासारखा होतो त्याला, कारण आपण जसा हाव ना तसं दुसरी माणसं आपल्या संगती तसा त्या क्वालिटीचा फायदा घ्यायसाठी वागत असतात, आपण पण तसाच वागत असतो. आपल्याला जर पैशाची गरज लागली ना आपल्याला, तर आपण गरीब माणसाकडे पैसे मागायला नाही जात है ना, जो देऊ शकतो त्याच्याकडेच जातो आपण. तसा प्रत्येक गोष्टीमध्ये माणूस तसाच वागत असतो आपल्यासारखा. भूक लागली तर आपण ज्याचा घर रिकाम आहे त्याच्याकडे पाहुणा नाही जाणार है ना, भूक लागली हे लागला ते लागलं तर आपण जे श्रीमंत आहे चांगला ज्याचं खाया पियाचं त्याच्याकडे जातो ना. आता युजली तुम्ही बघा आपण कुठल्या माणसांकडे जास्ती जातो, म्हणजे आता नेगेटिव्हनी घेऊ नका कोणी, मी तुम्हाला सांगतो की आपण कुठल्या माणसांकडे जास्ती रिलेशन्स किंवा फ्रेंड्स कडे जातो, ज्याच्याकडे गेल्यावर आपल्याला चहा मिळतं, बिस्किट त्याच्या घरी ठेवतात, हे ठेवतात, असं ठेवतात, त्याच्या घरी जातो. आणि कुठल्या दोस्तांकडे आणि कुठल्या फ्रेंड्सकडे आणि कुठल्या यांच्याकडे आपण कमी जातो, ज्यांच्याकडे गेल्यावर आपण मागितल्याशिवाय पाणी नाही मिळत, चहा बनव काही 10 टाइम सांगतात तुला कोण चहा बनवत नाही, त्याच्याकडे आपण कधीतरी जातो. आपलं वागणं असतं ना हे पण आपल्याला नाही माहिती, पण आपलं वागणं पण तसंच असतं.
कारण आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आहे ना, तसं अख्खा जग दुनिया तशीच वागत असतं. पण आपल्याला जर आपण समजलो ना, तर आपल्याला त्याच्या आपल्यासाठी आपला काय फायदा होतो त्याचा. तर आपल्याला, कारण आपल्याला तर बाहेरचा माणूस कसा वागतो हे समजायला लागतं. आणि तो आपल्या सांगते आपण रागीट आहो म्हणून तसा वागतोय, की खरोखर काहीतरी झाला म्हणून मला राग येतोय. म्हणजे माझा जो राग आहे ना, तो ऑथेंटिक आहे का हे मला समजतं. आणि जर माझा राग ऑथेंटिक असेल ना, तर मला राग आला पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट जर काहीतरी बाहेर घडतंय, ओके, मी माझ्या आहे ना, माझी नीना म्हणून माझी बहीण वारली, ती युएसला होती माझी एक बहीण, तुम्ही ओळखत असाल तिला, आरी लिबरमॅन, आणि ती लग्न झालं होतं. तर तिला आहे ना ऑथेंटिक राग यायचा कधी पण. ती ट्रॅव्हल करताना, हे करताना, ते करताना, तिने जर कोणाला बघितलं ना, ती रागीट होती माझ्यासारखी. पण तिने जर बघितला कोण माणूस कोणाला पोरीला छेडते, हे छेडते, ते छेडते, ते छेडते ना, तर तिला राग आला ना, तर ती ऑथेंटिक राग घ्यायची, ती जाऊन त्या माणसाला मारायची, ताफा मारायची, उचलून पटकायची त्या माणसाला, आवाज करायची ती. आणि तिला सॉलिड माणसं घाबरायची सगळं, कारण ती ऑथेंटिक गोष्टीमध्ये राग आणायची. ती दुसरी उगाच आलेला राग आहे ना, कधी त्याच्यावर रिॲक्टच नाही करायची ती. माझ्या बरोबर तिचा भांडण व्हायचा. बहीण होती माझी, तर बहीण भाऊ भांडलं पाहिजे तर भांडणाची ती. पण ती भांडताना ऑथेंटिक राग म्हणी नाही भांडायची ती. तिचा राग यायचा, राग तिला माहिती ती रागीट आहे, मी रागीट आहे, आम्ही भांडतो, हे करतो, ठीक होतो. पण ती बाहेर कधी तिला राग आला हे आलं ना, आणि ती गोष्ट जर ऑथेंटिक असेल ना, तर ती लोक त्याच्यावर रिॲक्ट करायची, ती रिॲक्ट करायची त्याच्यावर. तर तो ऑथेंटिक येते. आता ती कसा तिने हे केला, तर मी सांगतोय त्या कब्बालानी नाही तिने हे केला, तिने तिच्या स्वतःला तिला समजली, ती स्वतःला तिला माहिती होता की ती काय आहे काय नाही करून, म्हणून ती तशी हे करायला लागली. तुम्ही ना मार्शल आर्ट्स वगैरेला, आपण जेव्हा मार्शल आर्ट्स किंवा कुठला पण स्पोर्ट्स करतो ना, तर स्पोर्ट्स करताना आपल्याला काय समजतं की आपल्याला राग कंट्रोल करायला यायला नाही शिकवत आपल्या कुठल्याच स्पोर्ट्समध्ये. आपल्या स्पोर्ट्समध्ये राग कसा चॅनलाइज करायचा ते शिकवतात. आणि तो चॅनलाइज म्हणजे काय आहे की एक वे आहे, मेडिटेशनचा एक वे आहे, की तुम्हाला समजायला की समोरच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला रिॲक्ट करायचं आहे की नाही. ओके, म्हणजे हा उलटी गोष्ट आहे. उलटी गोष्ट काय आहे की तुम्हाला स्वतःला एवढा स्ट्रॉंग बनवता ना, की तुम्हाला माहिती आहे की मी एक पंच दिला ना, तर समोरचा माणूस मरेल. मग आता स्वतःच्या सेफ्टीसाठी, कारण मी समोरच्या माणसाला पंच दिला आणि तो मेला तर मला जेल होईल. मग स्वतःच्या सेफ्टीसाठी आपण असा विचार करायला लागतो की मी स्वतः समोरच्या माणसाला मारू की नाही, ऑथेंटिक आहे की नाही मारायला, खरोखर तो चोर दरोडेखोर आहे, खरोखर तो क्रिमिनल आहे की नाही, आणि मग आपण त्याला मारतो. तर कराटे मार्शल आर्ट मध्ये तो होतं, उलटा होतं. तो उलटा काय होतं की आपण आपल्याला एवढा स्ट्रॉंग बनवलं की आपल्याला स्वतःला सांभाळायला लागतं. म्हणजे मी आगीचा गोळा झालो तर मी बाहेर सगळा जाळीन, म्हणून आपल्याला सांभाळायला लागतं. कब्बाला तसं नाही, कब्बाला तुम्हाला ऑपोजिट वे सांगते. त्याच्यामध्ये ऑपोजिट म्हणजे इझी वे पण आहे तो एक प्रकारचा. ओके, तर आपण त्याच्यावर बोलू. आय होप आय आन्सर्ड युअर क्वेश्चन इन शॉर्ट, नाही तर मग आपण मोठा क्लास घेऊ. ओके, एनी अदर क्वेश्चन्स? कोणाला आहे अजून क्वेश्चन्स? मग आपण पुढच्या सब्जेक्टवर जाऊ. टाइम जास्ती झाला तरी पण आपण एंड करायला जाऊ आता. We have time still. वी हैव टाइम क्या है, आदमी लोग 3 घंटा भी क्लास चलाए, टाइम का ये नहीं. People like to listen to you, Judah, and Rabbi also, so it's okay. क्या टाइम को भी रिस्पेक्ट करना होता है ना. ओके, तर आता आहे ना आपण हा जो इमोशनल बॉक्स आहे ना, तो इमोशनल बॉक्स घेतला तर इमोशनल बॉक्सचा इफेक्ट आहे ना जास्ती करून आपल्या ना स्पिरिच्युअल आपला फिजिकल बॉक्सवर पडत असतं. ओके, कारण फिजिकल बॉक्स आपला बिल्ड केल्यावर आपण ते इमोशनल बॉक्स आणि तो कनेक्ट केलेला आहे, आणि इमोशनल बॉक्स कनेक्ट करून मग तो फिजिकल बॉक्स आणि इमोशनल बॉक्स हे करत असतो. तसाच आहे ना, जर हा वरचा बॉक्स खालच्या बॉक्सला जॉईंट आहे ना, तर वरचा बॉक्स आहे ना तो इमोशनलचा, तो कुठेतरी जॉईंट पाहिजे ना, आणि ते आपल्याला नाही समजत. तो वरचा जो बॉक्स असतो ना, तो अजून वर आहे ना, इंटेलेक्च्युअल बॉक्सला आपल्या जॉईंट असतो. ओके, आणि आपला जो इंटेलेक्च्युअल बॉक्स असतो ना, त्या इंटेलेक्च्युअल बॉक्स आपण तो म्हणजे काय बोलतात, तो कधी आपण असा डायमंड कसा पॉलिश करतो तसा पॉलिश नाही केलेला असतं. त्याच्यामुळे काय होतं, तो इमोशनल बॉक्स आपल्याला कंट्रोल नाही करता येत. तर इमोशनल बॉक्स कंट्रोल करायचं सगळ्यात इझी आणि सगळ्यात ही गोष्ट आहे ना, की आपला इंटेलेक्च्युअल बॉक्स आहे ना, तो इंटेलेक्च्युअल बॉक्स आपल्याला रिपेअर करायचा. आणि तुम्ही इंटेलेक्च्युअल बॉक्स तुमचा रिपेअर करायला सुरुवात केली ना, की इमोशनल आणि फिजिकल दोन्ही बॉक्स आहे ना आपोआप रिपेअर व्हायला लागतात. ओके,
आता इंटेलेक्च्युअल बॉक्स मध्ये आहे ना 3 क्वालिटीज. इंटेलेक्च्युअल जी आता कब्बालाप्रमाणे इंटेलेक्च्युअल जो बॉक्स आहे ना त्याच्यामध्ये आहे ना 3 क्वालिटीज आहेत, केतेर, बीना आणि खोखमा. केतेर, खोखमा आणि बीना. तर केतेर, खोखमा आणि बीना आहे ना, ह्याच्यामधला जो बीना आहे ना, बीना म्हणजे ज्याला अंडरस्टँडिंग म्हणतात. बीना म्हणजे ज्याला म्हणजे त्याचा इंग्लिश ट्रान्सलेशन अंडरस्टँडिंग आहे किंवा इंटेलिजन्स असा पण असू शकते. आणि खोखमा याचा इंग्लिश अंडरस्टँडिंग विजडम आहे. ओके, विजडम. केतेर म्हणजे तो वरच्या लेवलचा एकदम ट्रान्सिडेन्शियल लेवलचा आहे. तर हे जे दोन आहेत ना, ह्याच्यातला बीना जो आहे ना, हा बीना नावाचा जो ऍट्रिब्यूट आहे ना, तो आपल्या जो इमोशनल आणि हे आहे ना त्या लोकांना तो कंट्रोल करत असतो. ओके. आणि कब्बालाच्या प्रमाणे काय आहे की बीना आहे ना ही मदर आहे. बीना हिला मदर बोलतात. आणि हे जे 6 जे सेफिरोत आहेत ना, टोटल 7 सेफिरोत आहेत. तर हे 6 सेफिरोत आहेत ना, हे तिचं मेल चाइल्ड आहेत. आणि जी खालचा मलकूत आहे ना ही तिची फिमेल चाइल्ड आहे. म्हणजे असं 7 चिल्ड्रन आहेत तिचं. कोणाचं? बीनाचं. तर बीना इज द मदर आणि हे 7 तिचं चिल्ड्रन आहेत. तर एकदम इझी गोष्ट आहे. इझी गोष्ट काय आहे की जर आहे ना मम्मी खुश असेल ना घरी, तर घरी सगळी मुलं खुश असतात. म्हणजे हा कॉन्सेप्ट आहे. म्हणजे वेगळा काय नाही कॉन्सेप्ट आहे की मम्मी जर खुश असेल ना घरी, तर ती फॅमिली मधले सगळी मुलं खुश असतात. त्या मुलांना सगळ्या टायमावर मिळतात, त्या सगळ्या मुलांना सगळं हे मिळतं. आणि ती मुलं आणि ती फॅमिली आहे ना, त्या मुलांचा व्यवस्थित डेव्हलपमेंट होतं. पण घरची मम्मी जर ती त्रासलेली असेल, तिला त्रास होत असेल, तिला त्या मम्मीला जर आहे ना हे असतील ना प्रॉब्लेम असतील ना, तर त्याचा इफेक्ट आहे ना तिच्या साथीच्या साथी मुलांवर होतो. आणि त्या 7 मुलांवर झाल्यामुळे काय होतं, तो अख्खा जी फॅमिली असते ना ती डिस्टर्ब होतं आणि मग तो कॅरी फॉरवर्ड होत जातं असं. ओके, कॉन्सेप्ट समजला तुम्हाला? काय कॉन्सेप्ट काय आहे की मम्मी खुश पाहिजे. आणि मम्मी काय, आता मम्मी बीना आहे आणि बीना काय इंटेलिजन्स आहे, इंटेलेक्ट आहे तुमचा. तर तुमचा इंटेलेक्ट आहे ना तो कधी पण हॅपी, जॉयफुल असा पाहिजे. इंटेलेक्ट आहे ना आपला, तो इंटेलेक्ट हॅपी ठेवायचा पाहिजे, इंटेलेक्ट जॉयफुल ठेवायला पाहिजे, सिमखा पाहिजे आपल्याकडं, सासोन सिमखा. आपला पहिला टप्पा पण तेच सांगते. पहिला टप्पा आपल्याला काय सांगते की कुठला माणूस आश्रे हाईस आश्रे कुठला माणूस हॅपी असतं, तर मग तो आपल्याला अख्खा सांगते. तर पहिला जो हॅपीनेस का सांगते तो, कारण बीना जर हॅपी असली ना, बीना म्हणजे जो पहिला तुमचा इंटेलेक्च्युअल जर हॅपी असेल ना, तर हॅपी असेल ना तर तो अख्खा फॅमिली चांगला चालतं. आणि तुमचा जर इंटेलेक्ट हॅपी असेल ना, तर तुमचा इंटेलेक्टचा आणि तुमचा खोखमा म्हणजे विजडमचा कनेक्शन होतं. कारण खोखमा आणि बीना हे फादर आणि मदर सारखं आहे. जर मम्मी घरी हॅपी, खुश हे असेल ना, तर तिचा डॅडीचा आणि तिचा संबंध पण सगळं चांगलं असतात. आणि मग डॅडी पण जास्तीत जास्त घरी आणायला बघतं सगळा. डॅडी बाहेर म्हणजे घरापासून लांब नाही जात, है ना. नॉर्मल म्हणजे साध्या रिलेशनशिपच्या मी भाषेमध्ये तुम्हाला सांगतोय, कब्बॅलिस्टिकल भाषेमध्ये नाही सांगत आहे. की काय असतं की बीना जर खुश असेल ना, बीना म्हणजे मदर जर खुश असेल ना, तर डॅडी बघतं की अरे माझी मुलं खुश आहेत, माझी बायको खुश आहे. तर तो काय करतो, जास्तीत जास्त सगळा कशासाठी आणतं, फॅमिलीसाठी आणतं, त्याच्या बायकोसाठी आणतं, त्याच्या ह्याच्यासाठी आणतं आणि त्याची फॅमिली हॅपी फॅमिली असते. पण जर मम्मीच बरोबर नसेल ना, रागीट असेल, बरोबर नसेल, हे नसेल ते नसेल, तर त्याच्याने काय होतं, तो जो फादर आहे ना, तो फादर आहे ना घरापासून लांब जायला बघतो. तो बोलतो की अरे मी कुठेतरी लांब जाईन, जेवढा पाहिजे तेवढाच देईन, एज्युकेशनसाठी मुलांचे पैसे दे, म्हणजे तो मिनिमम देतो आणि तो त्या फॅमिलीमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला नाही करत तो. ओके. तर आता 2 गोष्टी समजल्या तुम्हाला इमोशनच्या, आणि मी ते सगळा तोडून सांगेन. पण 2 गोष्टी काय समजल्या की तुम्ही जर तुमचा जर इंटेलेक्ट तुम्ही प्युरिफाय केला, इंटेलेक्ट तुमचा तुम्ही व्यवस्थित ठेवला, इंटेलेक्ट तुमचा तुम्ही हॅपी ठेवला, सिमखा ठेवला, जॉयफुल ठेवला, तर काय होतं त्याच्याने 2 इफेक्ट होतात. काय इफेक्ट होतात, एक तर तुमचा इमोशन्स आणि तुमचं फिजिकल जो 6 इमोशन्स आणि फिजिकॅलिटी, ही जे तिची 7 मुलं आहेत, ती 7 मुलं व्यवस्थित व्हायला लागतात, खुश राहतात, त्यांचा व्यवस्थित वाढ व्हायला लागतं, त्यांना टायमावर खायला प्यायला मिळतं, त्यांना टायमावर सगळं मिळतं. आणि हा अख्खा स्ट्रक्चर चांगला आहे ना, म्हणून काय होतं, आता तुमचा कनेक्शन आहे ना खोखमा बरोबर होतं. म्हणजे तुमचा जो बीना आहे ना त्याचा कनेक्शन तुमचा खोखमा बरोबर होतं. मग तुमचा जो फ्लो आहे ना तो फादरकडून म्हणजे खोखमामधून तुम्हाला स्पिरिच्युअलिटी यायला लागतं. स्पिरिच्युअलिटीचा जो सगळ्यात मोठा जो हे आहे ना, काय आहे की आपण इमोशन्सनी आणि आपल्या इमोशन्सनी आपण आपलं इंटेलेक्ट आहे ना आपण खराब करून टाकतो. प्रत्येक गोष्ट आपण इमोशनली आहे ना फिजिकल बॉडीला जॉईन करतो, तसं आपण इंटेलेक्टला पण जॉईन करतो. आपल्याला राग आला ना तर आपल्याला बॉडीमध्ये राग येतं खरं म्हणजे,
राग काय आहे की आपल्या बॉडी मधला टेस्टोस्टेरॉन वाढला, एंडोफिन्स वाढलं आणि सगळा वाढलाय, तो राग आहे ना. पण आपण तो फील कुठं करतो? आपण तो फील ब्रेन मध्ये करतोय. सॅडनेस, आपल्या बॉडीमध्ये सॅडनेस, काहीतरी हार्मोन्स वाढलात आणि बॉडीमध्ये सॅडनेस आहे, पण आपण तो फील कुठं करतोय? आपल्या इंटेलेक्ट मध्ये फील करत असतो प्रत्येक टायमाला. आणि जेव्हा इंटेलेक्ट मध्ये फील करतो तेव्हा काय होतं? तेव्हा उलटा होतोय. आता उलटा काय होतंय की बिना ही हॅपी नाही राहत आहे, आणि ती हॅपी नाही राहिली ना तर त्याच्यामुळे अख्खा रिपेअरच नाही होत. आणि रिपेअर नाही झाला त्याच्यामुळे काय होतं की तू आपला स्पिरिच्युअल जो कनेक्शन आहे, खोखमा बरोबरचा जो कनेक्शन आहे, तो कनेक्शनच नाही होत. कारण खोखमा त्याच्यापासून लांब धावतोय. मी तुम्हाला काय ना सिम्बॉलिकल लँग्वेज मध्ये सांगितलं, तसा नाही आहे. तुम्ही डॅडी मम्मी आणि ते कराल आणि आपण नवीन एक कोणतरी किल्ल्यावर लटकलेला माणूस घेऊन येऊ, तसा नाही आहे ते. डॅडी मम्मी फादर सन तसा नाही, त्याला नुसता तो सिम्बॉलिक आहे, तो समजासाठी सिम्बॉलिक आहे ती गोष्ट. सिम्बॉलिक काय आहे की आपला जो स्ट्रक्चर आहे ना, तो स्ट्रक्चर असा बनवलाय देवानी की तो स्ट्रक्चर रिपीट होते खालपर्यंत. तो रिपीट होताना काय होतंय की आपला जो खोखमा आहे ना, खोखमा म्हणजे काय की आपल्यामध्ये जी क्रिएटिव्हिटी आहे ना, ती खोखमा आहे. वरच्या लेवलवर खोखमा म्हणजे काय, ती स्पिरिच्युअल फ्लो आतमध्ये टाकते ना, तो आहे. पण आपल्या फिजिकल लेवलवर खोखमा म्हणजे काय, आपली क्रिएटिव्हिटी आहे. आपल्याला माहिती आहे आपली क्रिएटिव्हिटी कुठून येतं, आपल्याला माहिती आहे आपलं थॉट्स कुठून येतात, नाही माहिती का? कारण ते कुठून तरी केतेर म्हणजे ट्रान्सिडेन्शियल लेवल वरून ते आपल्यामध्ये येत असतात. ते तो फ्लो आहे ना, तो फ्लो कधी होतो? जेव्हा तुमचा इंटेलेक्ट प्युअर आणि इंटेलेक्ट तुमचा हे असेल तेव्हा, जॉयफुल असेल तेव्हा. म्हणून आहे ना, प्रत्येक गोष्ट आहे ना आपल्या शास्त्रामध्ये, आपल्या तोरामध्ये आपल्या असं की जॉयफुल करायचं आहे. आपल्याला प्रत्येक गोष्ट जॉयफुल करायची आहे. तुम्हाला आजारी माणसाला कशाला भेटायला जायचं असतं माहिती? आपल्याकडे मिचवा आहे आजारी माणसाला भेटायला जायला. का? कारण आपल्याला त्याला खुश करायचं असतं, त्याला दुःखी करायला नाही जायचं असतं. अरे रे किती हे झाला, आता मरशील, असं नाही करायचं असतं आपल्याला, है ना. त्याला जाऊन खुश करायचं असतं, त्याला हॅपी करायचं असतं. कारण हॅपी झाला ना तर त्याचा तो कनेक्शन होतं बिना आणि हुकमाचा, आणि मग त्याचा तो फ्लो, स्पिरिच्युअल फ्लो चालू होईल, मग त्याचा अख्खा स्ट्रक्चर रिपेअर होईल. आपल्या ह्याच्यामध्ये पण तेच आहे, आपल्या ह्याच्यामध्ये पण आहे. तुम्ही आपण इमोशनली आहे ना, जेव्हा इमोशनली हे झालो ना, तर आपल्याला आहे ना तो आपण त्या इंटेलेक्च्युअल वर आहे ना त्याचा इफेक्ट नाही व्हायला दिला पाहिजे. इंटेलेक्च्युअली आपण आहे ना त्याच्यानी, इंटेलेक्च्युअली आपण त्याचा रिॲक्ट नाही केला पाहिजे. मला एखाद्या माणसाने शिव्या दिल्या ना तर मी फिजिकली त्याला मारीन, पण इंटेलेक्च्युअली मी त्याचा दुश्मन नाही झाला पाहिजे. का? कारण त्यांनी चूक केली, मी त्याला मारला, झाला सगळ्या झाल्यावर म्हणून त्याला बोलले सॉरी माझा डोका फिरला म्हणून मी तुला मारला, माझा खूपच डोका फिरला म्हणून मारला, असं जाऊन बोला. आपण इंटेलेक्च्युअली नाही केलं त्याच्यासाठी काय, पण फिजिकली त्याला जे द्यायचंय ते दिलं, असं होतं. आपण खरोखर असा वागू शकतो. आपल्या मुलांनी, आपल्या सुनांनी, सासवांनी, सगळ्यांनी जेव्हा काय केलं ना, तर तुम्ही तिथं रिॲक्ट करा, पण इंटेलेक्च्युअली नको रिॲक्ट करू. इंटेलेक्च्युअली म्हणजे मी 4 दिवस बोलणार नाही, 10 दिवस बोलणार नाही, मी आता खाणार नाही, जेवणार नाही, पिणार नाही, ते इंटेलेक्च्युअल झाला. लगेच सॉरी, लगेच हे करा की मला राग आला म्हणून मी केला. कारण राग आला म्हणूनच आपण भांडतो, राग आला म्हणूनच आपण हे करतो, दुःख झाला म्हणूनच आपण रडतो. तर ती गोष्ट झाल्या ना, आपण परत आपल्या नॉर्मल याच्यामध्ये आलं ना, की नॉर्मल याच्यामध्ये झाला की तो इंटेलेक्ट मध्ये नको नेऊ, खाली उतरवा आणि इंटेलेक्ट क्लिअर ठेवा. इंटेलेक्ट एकदा क्लिअर राहायला लागला ना आपला, वन डे प्रोसेस नाही, टाइम लागतो त्याला, पण इंटेलेक्ट एकदा क्लिअर राहायला लागला ना की तुमचा आहे ना खोखमाचा बिनामध्ये फ्लो चालू होतं. खोखमाचा बिनामध्ये फ्लो सुरू झाला ना की तुमचा स्ट्रक्चर आहे ना तो आपोआप, तुमचा बॉक्स आहे ना तोराचा बॉक्स व्हायला लागेल. कारण तुमचा आपोआप जे बाउंड्रीज आहेत ना, ते बाउंड्रीज आहे ना त्याच्या नॅचरल पोझिशनला येतील. तुम्हाला समजेल की तुमची कुठली बाउंड्री आणि तुम्ही इकडची बाउंड्री इथं करायची की नाही, तिथं कमी जास्ती आहे, मोठी आहे, ते पण तुम्हाला करता येतं. आणि ते एक्सप्लेन करण्यासारखं नाही, स्लोली तुम्हाला समजेल आणि तुम्ही कराल. कारण एक्सप्लेन करण्यासारखी ती गोष्ट नाही की इकडनं घे 100 मीटर तिथं घे, असा नाही ते. पण तो आतला एक प्रोसेस आहे. तो प्रोसेस काय, दुसरा प्रोसेस आहे की तुम्हाला राग येतो ना तर कराटे क्लासला जा, है ना. तुम्हाला खूप दुःख होते ना तर मेडिटेशन क्लासला जा, तो पण आहे. पण तो कसा आहे की तुम्ही तुमच्या आतमध्ये बिल्डिंग करताय फायर, है ना. तुम्हाला राग येते आणि तुम्ही कराटे क्लास किंवा मार्शल आर्ट क्लासला जाता, म्हणजे काय करता तुम्ही, तुमच्या आतमधला जी फायर आहे ना ती फायर एवढी बिल्डिंग करता ना की आता तुम्हाला समजते की मी बाहेर काढला ना तर एक्सप्लोड होणार आहे. मग ते एक्सप्लोड न व्हावा म्हणून मग तुम्ही आउटसाइड कंट्रोल करायला लागतं. मेडिटेशन मध्ये पण तेच आहे. मेडिटेशन मध्ये तुम्ही जाताय आणि तुम्हाला समजतं की अरे किती दुःख आहे, एव्हरीथिंग इज सफरिंग, मी गौतम बुद्ध झालो, आणि मग तुम्ही नवीन फिलॉसॉफी काढता. तसं नाही. आपल्या आतमध्ये जी गोष्ट आहे ना ती गोष्ट कुठून फ्लो होते, कुठं कनेक्टेड आहे ते आपल्याला समजलं नंतर आपण चेंज करू शकतो. कारण पॉझिटिव्ह इमोशन्स आणि निगेटिव्ह इमोशन्स दोघं कनेक्टेड आहेत. आपल्याला
कपालामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि न्यूट्रल पाथ आहे ना, तर आपल्याला न्यूट्रल पाथने जायचं आहे. न्यूट्रल पाथने जायचं म्हणजे कसं आहे की ते झाला पॉझिटिव्ह झाला तर त्याच्यासाठी रिॲक्ट करायचं आहे, पण न्यूट्रल पाथवर राहायचं. निगेटिव्ह झाला त्याच्यासाठी रिॲक्ट करायचं आहे, पण न्यूट्रल पाथवर राहायचं. तर न्यूट्रल पाथवर राहिला तर आपला जो कनेक्शन आहे तो कनेक्शन राहतं. म्हणून बोलतात की मम्मीला खुश ठेवायचं. मम्मीला खुश ठेवायचं म्हणजे बीना जो आहे ना, तिला खुश ठेवायचा म्हणजे मम्मीला तर खुश ठेवा तुम्ही, पण तुमच्या इंटेलेक्ट आहे ना, तो इंटेलेक्ट तुमचा अख्खा सगळा चालवतो. ह्या जगामध्ये आपला सगळा बॉडी चालवायचा काम ब्रेन करते आपला. आणि हा ब्रेन आहे ना, हा ब्रेन तो इंटेलेक्ट आहे. त्या ब्रेनचा जो वर्किंग आहे, ब्रेन मध्ये जे स्टोअर करते मेमरी, तो इंटेलेक्ट आहे. आणि तो इंटेलेक्ट जेव्हा चालवते ना, तो चालवते त्या हिशोबाने आपली अख्खा फिजिकॅलिटी, इमोशन, बॉडी चालते. आणि हा इंटेलेक्टचा आपल्या बॉडी बरोबरचा जो कनेक्शन आहे ना, त्या कनेक्शनला आपण माइंड बोलतो. आपण डिफाईन केलं होतं माइंड म्हणजे काय. ओके, पण इंटेलेक्टला जिथून फ्लो येतोय ना, तो फादर आहे. तो फादर आहे ना, फ्लो तेव्हाच देणार आहे जेव्हा इंटेलेक्ट हॅपी आहे. इंटेलेक्ट हॅपी आहे, सॅटिस्फाईड आहे, खुशीमध्ये आहे, सिमखामध्ये आहे, याच्यामध्ये आहे, तर तेव्हाच देणार आहे. तर एक म्हणजे वर्किंग काय आहे तुमचा, की आपला जो कॅरेक्टर ट्रेट आहे ना, आपल्याला समजला की मी अँग्री आहे, मी हे आहे, ते आहे, तर मग त्याच्यामध्ये ना तुम्ही त्याच्यामध्ये हॅपीनेस, तुमचा इंटेलेक्च्युअल स्टेट हॅपीनेस ठेवला ना, की तुमचा अँगर आहे ना तुम्हाला आपोआप कंट्रोल करता येतो. कारण हॅपी असलेला माणूस पण अँग्री होऊ शकतो, है ना. हॅपी असलेला माणूस पण सॅड होऊ शकतो. हॅपी माणूस काइंड पण होऊ शकतो. हॅपी माणूस कंजूस पण होऊ शकतो. सगळा होऊ शकतो. पण जर तो हॅपी आहे तर त्याचा जो फ्लो आहे ना, तो फ्लो पॉझिटिव्ह साठीच जातो. तो त्याचा पॉझिटिव्हनेस, त्याचा न्यूट्रलच फ्लो राहतो. आणि त्याचा फ्लोनी त्याला पण नुकसान नाही होत, दुसऱ्यांना पण नुकसान नाही होत. आणि त्याचा स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट, त्याचा बोलता ना स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट त्याचा कंटिन्यू राहतं. कारण तुम्ही जर नेगेटिव्ह ह्याच्यामध्ये गेलं, नेगेटिव्ह म्हणजे तुम्ही खाली त्याचा फ्लो घेतलात आणि नेगेटिव्ह बिनाला तुम्ही इंटेलेक्टला तुमचा त्रासलेला ठेवला, तर तुमचा स्पिरिच्युअल फ्लोच बंद होतो. असा विचार करते की कोणाला काय क्वेश्चन असतील ना, तर असा विचार करेन मी की माणसं खरोखर ऐकत होती माझ्या लेक्चर, म्हणून क्वेश्चन विचारा. मला वाटेल असंच मी उगाच चुकात बडबड केली. कुठं आहे? येस, क्वेश्चन समजण्यासारखा होता का पहिले सांगा मला. नाहीतर पुढचा लेक्चर मी असं तोडून घेतो पहिला. आज आपण आहे ना, एकच गोष्ट आहे, मिद्दा म्हणजे काय, ते ऍट्रिब्यूट म्हणजे काय, त्याच्यावर करून आपण त्याचा तोड करून आपण घेतला. एक अब्रामाची गोष्ट घेतली है ना. दुसरी एक गोष्ट सांगतोय ना, देवाने जेव्हा नोहाला पण बोट बनवायला सांगितली ना, आर्क बनवला, तेव्हा देवाने सांगितलं नोहाला की तू आर्क बनव, पण आर्कला एक विंडो ठेव, है ना. आर्क जी बनवलीस ना, त्या आर्कला एक विंडो ठेव, लाईट आतमध्ये यायला आर्क साठी एक विंडो ठेव. तो पण तेच सांगते तुम्हाला, म्हणजे तो कबॅलिस्टिकल ह्याच्यामध्ये तेच सांगते की आता अख्खा जग डिस्ट्रॉय होणार आहे. निगेटिव्हिटी, डिस्ट्रॉय येणार आहे. जजमेंट आणि डिस्ट्रॉय, सगळा डिस्ट्रॉय होणार. पण तू डिस्ट्रॉय झालास ना, तर तू स्वतःमध्ये पण गेलास ना, तरी तू आहे ना एक विंडो ठेव ज्याच्यामधून लाईट आतमध्ये येईल. विंडो बंद नको करू, विंडो बंद नको. तुझा जो कनेक्शन आहे ना, लाईट सांगती, तो लाईट सांगतीचा कनेक्शन ठेव. तर तू तो कनेक्शन ठेवशील ना, तर तू ह्या गोष्टीमधून पण बाहेर निघशील. 40 दिवस 40 रात्र पाण्यामध्ये राहशील, 150 दिवस पाण्यामध्ये असेल, पण त्याच्यामधून तू बाहेर निघशील. अजून पण विदाचं सिम्बॉलिझम तिकडे आहे की सगळे डायमेन्शन्स दिले त्या. हा दिलं, पण आपण आता नोवावर नको जाऊ. येस, क्वेश्चन्स. बॉक्स मध्ये कुठं कनेक्शन लागलं? आपला बॉक्स आहे ना, बॉक्स त्याचं जे भिंती आहेत ना, ते भिंती या गोष्टींनी बनलेले आहेत. आपल्या इमोशन्सनी. एक क्यूब घ्या, क्यूब म्हणजे मी आता असा एक्झाम्पल देतो. क्यूब घ्या, बॉक्स है ना, चौकोनी बॉक्स घ्या. त्या चौकोनी बॉक्सला किती लाईन आहेत, किती हे म्हणजे किती लाईन्स आहेत. इथं 4 है ना, इथं एक स्क्वेअर आहे, इथं 4 आणि इथं असं म्हणून किती आहे, 12 आहेत. 12 है ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आहेत ना, बरोबर. क्यूबला 12 एजेस असतात, 12 साइड्स असतात त्याला. ओके,
हे 12 ऍडजेस आहेत ना, तुमच्या इमोशन्स आहे ना, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह 12 गोष्टी आहेत, है ना. 6 इमोशन्स आहेत. आपण त्या चार्टवर बघितलं ना, 6 इमोशन्स आहेत. त्या 6 इमोशन्सला एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे. तर तुमची एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह साईड घेऊन तुमचा एक असा बनवून तो बॉक्स बनवलेला. तुम्ही आहे ना, जेव्हा त्या बॉक्स मध्येच राहता आणि त्या इमोशन्स मध्येच राहता, इमोशन्स येत येतात ना, तर तो इमोशन तसाच राहते, तो ग्रो नाही करत आहे, तो बॉक्स तुमचा तसाच राहते. पण तुम्ही त्या इमोशन्स समजून जेव्हा तुमच्या इंटेलेक्च्युअल मधून तुम्ही त्या इमोशन्सवर कंट्रोल करून इंटेलेक्च्युअली तुम्ही इमोशन्सवर वागायला लागता ना, आपण जेव्हा इमोशन समजलो ना, की आपण आपोआप इंटेलेक्च्युअली त्याच्यावर वागायला लागतो. आपल्याला राग आला ना, तर आपण राग आला ना, तर रागासाठी लगेच राग नाही, बॉडीमध्ये राग आहे माझ्या, अख्ख्या इमोशन मध्ये राग आहे, पण माझ्या इंटेलेक्च्युअल मध्ये मी राग नाही आणला ना, की इंटेलेक्च्युअल मध्ये मी ठेवला की नाही शांत राहायला पाहिजे, हॅप्पी राहायला पाहिजे, सगळं चांगलं चाललंय, मला का राग येते, असा फक्त तो कनेक्शन तोडला ना, की तुमचं इंटेलेक्च्युअल आता ती बॉक्सच्या सगळ्या घोड्याच्या लगाम त्याच्या हातमध्ये आहे. आणि मग त्याच्या हातमध्ये आल्यावर तो काय करतो, तो बघतो की नाही इकडचा हा काहीतरी निगेटिव्ह जास्ती आहे, पॉझिटिव्ह जास्ती आहे, हे होते, म्हणून तो आपोआप तो इंटरनल प्रोसेस आहे, तो तुम्हाला नाही करायला लागतो, तो तो बरोबर तो बॉक्स खेचून घेता आणि तो बॉक्स त्याची एजेस आहे ना सरळ करत असतो तो तुमचा इंटेलेक्ट. आणि तो तुमचा इंटेलेक्ट जेव्हा तो हे करतो ना, तेव्हा तुमचा बॉक्स आहे ना तो मोठा व्हायला लागतं, कारण तुमच्या बॉक्स मध्ये ना एक्सटर्नल जो प्रेशर आहे ना, तो एक्सटर्नल प्रेशर आपल्या इंटेलेक्टचा एक्सटर्नल प्रेशर असतं. तो एक्सटर्नल प्रेशर जर लूज झाला ना, तुमचा इंटेलेक्ट खुशी आहे, हॅपी आहे, तर इंटेलेक्ट तो मोठा व्हायला देतो, मग तुमचा बॉक्स मोठा व्हायला लागतो. ओके. आणि तो मोठा झाला ना, की तुम्हाला आपल्याला आपोआप समजतं की आता मी चेंज झालो माणूस, मी खरं म्हणजे मी पण असा नव्हतो, मी पण खूप चेंज झालोय, जोशुआ पण असा नव्हता, तो पण खूप चेंज झालाय. पण तो चेंज का झाला, कारण आम्ही कुठंतरी आम्हाला समजलं कसा करायचा, काय करायचा, हे करायचा करून, आणि आम्ही तसं झालो. मी आहे ना कितीतरी माझ्या आता फ्रेंड्स लोकांना भेटतो, कॉलेजमधल्या याच्यात तिकडच्या फ्रेंड्स लोकांना भेटतो आता पण, आणि मी त्यांना भेटलो ना, तर मला समजतं की ती लोक अजिबात चेंज नाही झालं. जसं होतं ना कॉलेजमध्ये तसं आहे, इमोशनली इंटेलेक्च्युअली सगळं तसं त्यांचा बॉक्स तसाच राहिलेला. 30-35 वर्ष झाली तरी पण ते तसंच आहे, है ना. तुम्ही पण तुमच्या कितीतरी फ्रेंड लोकांना भेटत असाल आणि तुम्हाला समजत असेल ना, की अरे तो ग्रोथ नाही झाला यार, स्पिरिच्युअल ग्रोथ नाही त्याच्यामध्ये, काय नाही, पहिले सारखाच आहे तो जो असता ना, तो का असतं, कारण इंटेलेक्च्युअल जो हे आहे ना, इंटेलेक्च्युअलनी जो वापरायचा ना, ते नाही वापरत आहे. आपल्याला हॅपी राहायचं म्हणजे काय, हॅपी राहायचं म्हणजे काय, हसत राहायचं, हे राहायचं ना. हॅपी राहायचं म्हणजे आपल्याला ना प्रत्येक गोष्टीमध्ये ना विचार करायचा, की म्हणून आपल्याला सांगितलं ना, जे होतं ते बऱ्यासाठी होतं, चांगल्यासाठी होतं, शांत ठेवायचं. हे जे सगळ्या गोष्टी कशासाठी आहेत, आपल्याला आपल्या इंटेलेक्च्युअली बॅलन्स राहण्यासाठी, इंटेलेक्च्युअली हॅपी राहण्यासाठी. सकाळी उठल्यावर नमाज करा. का नमाज करा, ह्याच्यासाठी नाही की तुम्हाला तो देवानी बटन दिला, दाबला की तुमच्याकडे पैशाचा पाऊस येणार आहे. तो तुमचा इंटेलेक्ट हॅपी ठेवतोय, तुम्हाला एक असा मेडिटेटिव्ह स्टेट मध्ये नेते, एक हॅपी स्टेट मध्ये नेते. तुम्ही नमाजीचं मिनिंग वाचा, नाही तर तुम्ही नमाजीचं मिनिंग वाचता, तर त्याच्यामध्ये तुम्ही थँक्स बोलताय, देवाला थँक्यू बोलताय, आणि आपण कोणाला पण थँक्यू बोललं ना, तर आपल्याला हॅपी वाटतं. मी असा एक पण माणूस नाही बघितलाय जो म्हणजे बदला घ्यायसाठी थँक्यू बोलतो, हे करतो ते करतो. आणि बदला घ्यायसाठी पण तुम्ही थँक्यू बोलला ना, तर आपण आपोआप म्हणजे थोडा शांत होतो. म्हणून थँक्यू आणि हे सगळं बोलतो ना, तर नमाजीमध्ये पण ते आहे. तर आपल्या वागण्यामध्ये आपण थँक्स हे ते सगळं बोलायला लागलो, माणसाबरोबर दुसऱ्या चांगला वागायला लागलो, हे वागलो, तर आपला इंटेलेक्च्युअल स्टेट आहे ना जरा चांगली लागायला, हॅपी मध्ये राहायला. आणि इंटेलेक्च्युअल स्टेट हॅपी राहण्यासाठी कितीतरी गोष्टी आहेत. तुम्हाला जी गोष्ट आवडतं ना, ती गोष्ट करत जा तुम्ही, है ना. स्वतःसाठी काहीतरी करा ना, इंटेलेक्च्युअली. पुस्तक वाचायला आवडतं, पुस्तक वाचा. तेली वाचायला आवडतं, तेली वाचा. तुम्हाला फुलांचा वास घ्यायला आवडतं, फुलांचा वास घ्या. मी अगरबत्ती लावतो कधीतरी मस्तपैकी लोबान बिबांची आणि बसतो. मला स्मेल आवडतं, जोशवाला पण आवडतं. तर असं वेगवेगळं आहे. कधी कधी मी मुकेशची गाणी लावून बसतो, है ना. मुकेशची गाणीचं आणि माझ्या फिजिकल बॉडीचा आणि माझ्या इमोशनचा काही संबंध नाही, पण मला इंटेलेक्च्युअली शांत वाटतं, थंड वाटतं, तर मी तो करत बसतो. असा आपल्यासाठी पण थोडा टाइम काढायचा, आपल्यासाठी पण करायचा, नमाज करा, हे करा, पण एवढा पण त्याच्यामध्ये घुसू नका की तुम्ही सगळा सोडून तेच करताय. कारण अख्खा बॅलन्स मध्ये राहायचं आपल्याला, मिडल पाथ घ्यायचा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि मिडल न्यूट्रल पाथ आहे. न्यूट्रल पाथ कपाला न्यूट्रल पाथ शिकवते आपल्याला. एकदा आपल्याला हे सगळं समजलं नाही, तो फ्लो चालू झाला ना, की फ्लो चालू झाला की मग माझी गरज नाही पडणार आहे तुम्हाला. थोडा आता आहे ना, आपल्या
एवढा वर्षाच्या आहेत, 2 वर्ष 3 वर्ष किती किती माणसं हे करतात, त्याच्यामध्ये कितीतरी माणसांचा लेवल आलाय की त्या लोकांना तोरा आता बोलायला लागलाय, त्या लोकांना त्यात इंटरप्रेट करता येतंय, त्या लोकांना समजते की तोरा काय बोलते करून. कारण प्रत्येकासाठी तोरा आहे ना, प्रत्येकासाठी बात करत असतं ते. तो फ्लोच नसेल तर तो बात करायला आणि तुम्हाला ऐकायला नाही येणार आहे. तर आपला एकच हे मी कब्बाला शिकवते म्हणजे मी तुम्हाला जादू टोना नाही शिकवतोय की काय नाही शिकवतोय, मी तुम्हाला सिक्रेट शिकवतोय की कसा ते करायचा. म्हणजे ट्रेजरीची चावी कशी घ्यायची. मी गोष्ट सांगितली आहे ना, नाही सांगितली, हा गोष्ट सांगतो. आम्ही आणि जोशवानी त्या दिवशी सांगितली, तर मी तुम्हाला गोष्ट सांगतो की आहे ना, देवाने आहे ना ठरवला की आहे ना इस्रायल लोकांना हे द्यायचा, तोरा द्यायचा, वर्ल्डचा ब्लू प्रिंट. त्याच्यामध्ये आहे ना सगळं आहे, ट्रेजर आहे तो, देवाचा ट्रेजर देवाने इस्रायल लोकांना दिला. आणि इस्रायल लोकांना तो ट्रेजर दिल्याबरोबर आहे ना, इस्रायल लोकांना ट्रेजर दिल्याबरोबर सगळी जी देवदूत लोक होती ना त्यांनी मीटिंग ठरवली वर, सगळे एंजल लोक. ओके, लिटरली घेऊ नका गोष्ट. देवानी सगळ्या एंजल लोकांनी मीटिंग ठरवली, आणि सगळ्या एंजल लोकांनी मीटिंग ठरवली ना, तर तिथं मीटिंग मध्ये सगळे एंजल बोललं होतं की आता तर वाट लागली. देवानी सगळ्यात मेन जी गोष्ट होती तीच माणसाला दिली. आता थोड्या दिवसात माणूस आपल्याशी पण वर येणार आहे, उठून देवाच्या बाजूला बसणार आहे, देवासंगती बसेल आणि सगळी गडबड करणार आहे माणूस. तर काय करायचं आता. एक देवदूत बोलला की आहे ना, देवाने दिल्या, तोरा दिला त्यांना, पण त्याची चावी आहे ना ती आपल्याकडेच आहे अजूनपर्यंत, ती बघ माझ्याकडे चावी. तर तिला बोलले मग काय करायचं आपण. बोलते आपण चावी अशा ठिकाणी लपवू ना की माणसाला ती कधीच मिळणार नाही. म्हणजे कसं आहे, त्याला तोरा मिळाला पण ती पोलाची चावी आहे ना ती त्याला मिळाली तरच तो काहीतरी करू शकते, तो देवासारखा होऊ शकते, नाहीतर कसा होईल तो. तर आपण ही चावी लपवतो. मग एक देवदूत बोलला की आपण आहे ना पाण्याखाली लपवू चावी. दुसरा देवदूत बोलला की येडा हो की काय, तो थोड्या वर्षांनी आहे ना पाणबुडी बनवणार आहे, सबमरीन बनवणार आहे, खाली जाईल आणि तो पाण्यामधून ती चावी काढून घेऊन येईल. दुसरा बोलला की आपण आहे ना मार्सवर नाही तर ज्युपिटरवर नाही तर सॅटर्नवर लपवू, दुसऱ्या प्लॅनेटवर लपवू. बोलते ना थोड्या वर्षांनी 2020 पर्यंत ना माणूस मार्सवर पण जाईल, तिकडची चावी घेऊन येईल तो, तर ते फायद्याचं नाही. मग त्यांनी वेगवेगळ्या आयडिया केल्या, काय कुठं काय करायचं काय काय. मग एक आहे ना एकदम साधा देवदूत होता, साधा एकदम मस्त, म्हणजे कोणाच्या अध्यात्मामध्ये असा एक देवदूत. तो बोलते तुम्ही जर मला परमिशन दिली तर मी काहीतरी बोलीन. मग ते बोल. तो बोला ना आपण काय करू माहिती, ही चावी आहे ना माणसाच्या आतमध्येच लपवू. कारण मी तुम्हाला बेट लावतो, तो कधीच स्वतःच्या आतमध्ये बघणार नाही. आणि मग देवदूत बोलला व्हेरी गुड, आणि मग त्यांनी ती चावी घेतली आणि माणसाच्या आतमध्येच लपवली ती चावी. जोपर्यंत तुम्ही स्वतःला नाही समजलात ना तोपर्यंत तुम्ही चोराची चावीच तुमच्या हातात नाही, तुम्ही चोरा उडूच नाही शकत. तुम्ही स्वतःला समजलात, स्वतःला आपल्याला काय आहे, कसा वर्किंग आहे आपलं समजलात, कसा काय आहे, तर चोरा तुमच्या संगती बोलायला लागतं. कारण तो फोन यायचा ना पहिले पब्लिक कॉल, रिंग केला हे केला आणि मग पब्लिक कॉल होतो माहिती ना फोन, आणि मग त्याच्यामध्ये 1 रुपयाचा कॉईन टाकायला लागायचा. तर तो 1 रुपयाचा कॉईन म्हणजे तुमच्या आतमधली ती चावी आहे. तुम्ही जोपर्यंत तो 1 रुपयाचा कॉईन नाही टाकत ना तोपर्यंत फोनचा कनेक्शन नाही होत आहे तुमचं. तुमच्याकडे फोन आहे, डायल केला, सगळा केला, तुम्ही सगळा केला, पण तो फोनचा कनेक्शन करायला तुम्हाला तो 1 रुपयाचा कॉईन टाकायचा. तो 1 रुपयाचा कॉईन तुम्ही आहे, तुमचा सोल आहे, तुमचा सोल, तुमची बॉडी, तुमचा जो मेकअप आहे ना तो आहे. तुमच्या मेकअप तुमचा ह्याच्याने तुम्ही जर झालात ना तरच तुम्ही कनेक्ट होऊ शकता. आणि तुम्ही जर कनेक्ट झालात ना की तो फोन काम करायला लागतं, तुमचा डायरेक्ट देवासंगती बात चालू होतो. तर हा जो देवदूत होता ना तो सगळ्यात हुशार देवदूत होता. पण प्रॉब्लेम काय झाला, त्याची आणि माझी दोस्ती झाली, तर त्यांनी मला सांगितली ही गोष्ट, पण मी तुम्हाला सांगतोय. ओके, थँक्यू व्हेरी मच ऍशली, ऑल युअर्स. सॉरी. जॉनीच्या प्रश्नाला मी अजून एक थोडासा फिलॉसॉफिकली एक्सप्लेन करतो. जुडाने खूप बेसिक लँग्वेज मध्ये आणि खूप सिम्बॉलिक लँग्वेज मध्ये एक्सप्लेन केला. तर ते जो एक्सप्लेन करतोय तो क्यूब जे आहे ना, द फॉर्मेशन ऑफ द क्यूब कशामुळे होतं की आपले जे इमोशन्स आहेत, जो तो घोडे पळवतात चॅरियट, राईट, बॉडी चालवत आहे, ते इमोशन्स एक रीतीने कंडिशन्ड रिस्पॉन्सेस आहेत आपले. पहिला रिस्पॉन्स पहिल्या वेळेला कंडिशन नसतो, पण 5व्या वेळेला तोच रिस्पॉन्स झाला ना तर मग घोडा रस्ता घोडा माहितीये, गाढव सोडून देतात, तो गाढवाला रस्ता माहिती आहे ना,
त्याला शिकवायला लागत नाही, एव्हरी टाइम त्याच्यावरती बसायला लागत नाही, तसं आहे ते. तर तो कंडिशन रिस्पॉन्स पहिल्या दुसऱ्या वेळेला तो रस्ता शोधतो, तो त्या इमोशनवर चालतो, पण तिसऱ्या चौथ्या पाचव्या रस्त्यापासून तो आपोआप काम करतो. मग तो रायडर बॉस नाही राहत, तो घोडा बॉस होतो. तो ठरवतो त्या रायडरला कुठं घेऊन जायचा. एव्हरी टाइम तो रिस्पॉन्स कंडिशन. तर खरोखर चॅलेंज हा आहे की वी कीप द बॉस इन हिज पोझिशन. 99% ऑफ द टाइम्स आपले इमोशन्स तो बॉक्स बनवतात आपल्यासाठी. पाचव्या वेळेला तुम्ही त्याच इमोशनवर पळालात तर मग तो रस्ता बनला त्याच्यासाठी. मग इट बिकम्स व्हेरी इझी टू इमोट दॅट in every all these 6 levels. That is what is called conditioned respond, or we said that we are not we are reacting to something instead of responding to something. असा सगळ्या फिलॉसॉफिकल लँग्वेज मध्ये बोलतात, पण इट इज द सेम थिंग. द सेम आयडिया इज तुमच्या कंट्रोल मध्येच नाही आहे, बिकॉज वी हॅव इवन फॉरगॉटन की आम्ही बॉस आहोत, की देर इज समथिंग मोर दॅन माय बॉडी. समटाइम्स इट इज ऑन द बॉडीली लेवल, समटाइम्स इट इज ऑन द इमोशनल लेवल, बट द होल थिंग इज अ कंडिशन बॉक्स. एकदा तो बॉक्स तयार झाला तर मग तुम्ही त्या बॉक्सच्या आहारी गेलात, मग तो बॉक्स ठरवतो तुमचा लाईफ. ही ती चावी आहे. तुम्हाला ते समजायला पाहिजे की बाबा एक मिनिट, लेट मी टेक कंट्रोल ओव्हर इट. सो ही इज टीचिंग यू हाऊ टू टेक कंट्रोल ओव्हर इट इंटेलेक्च्युअली. इंटेलिजन्स इज सपोज टू बी द बॉस, नॉट द इमोशन्स ऑर द फिजिकॅलिटी. आता ज्यांना थोडं फिलॉसॉफिकल कॉन्सेप्ट समजतं तर त्या ह्या भाषेमध्ये ते हेच सांगतो. ओके, थँक्यू. Yes, Johnny is saying something. I said thanks. ओके. म्हणजे आता काय सगळी माणसं सायकोलॉजिस्ट आणि सायकोलॉजी हे ते केले नाही, कंडिशनिंग विशनिंग बोलायचं म्हणजे हे होतंय, पण आपण त्याच्यावर वेगळा एक क्लास घेऊ शकतो, असं काय नाही. म्हणजे सगळ्यांना समजला की आपण जे करतो ना ते ऑटो पायलटवर करतोय. ऑटो पायलटवर न करता आपल्याला तो कंट्रोल घेऊन करायचा. पण कंट्रोल घ्यायसाठी सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात तोराने यांनी सांगितलेली, कब्बालांनी सांगितलेली गोष्ट काय की हॅपीनेस, जॉय, सिमखा. आपल्याला प्रत्येक सण सिमखामध्ये करायचा, शब्दात जॉय मध्ये, जॉयच करायचं. आपलं सगळं जॉय मध्ये करतो. आपल्यामध्ये ना माणूस मरतं ना तेव्हा पण आपण जॉय मध्येच करतो. त्याचा जो अख्खा हे आहे ना तो जॉयस असतो, तो जॉय सेलिब्रेशन असतो. तो त्या माणसाची माणसाची लाईफ सेलिब्रेट करत असतो आपण. असाच उचलून टाकला नाही आपण, आंघोळ घालतो, हे करतो, ते सगळं करतो ना, त्या माणसाची लाईफ सेलिब्रेट करतो आपण. ओके, तर तो आपला जो सेलिब्रेशन म्हणजे जॉयस काय पण गोष्ट केली ना की त्याला बरोबर तो फ्लो मिळतो आणि तुमचा तो तुम्ही त्याच्यामध्ये प्रिझनर नाही राहत. ओके, दोन टाईपचं आपल्याला ना प्रिझन म्हणजे जर मला जेलमध्ये टाकला ना, तर जेलमध्ये टाकला तर मी तिथं जर वैतागून बसलो ना जेलमध्ये, हे आहे ना आपलं जे रशियामध्ये इथं तिथं सगळं चाललं होतं ना, माहितीये ना, आपल्या राबी लोकांना सगळ्यांना जेलमध्ये टाकला होता, रिलीजन नाही करत होता तिथं. तर तिथे सगळ्या राबी लोकांनी ठरवलं की मला जेलमध्ये टाकला ना, तर मला जेलमध्ये टाकला ना तर मी आहे ना हॅपी राहीन, मी नमाज करीन, मी हॅपी राहीन, मला काय खायला नाही दिलं, पाव आणि पाणी खाईन, पण मी हॅपी राहीन. का? ती लोक माझ्या बॉडीला प्रिझन मध्ये टाकू शकतात पण माझ्या सोलला नाही टाकू शकत. कारण जर मी हॅपी नाही राहिलो ना तर माझी बॉडी पण प्रिझन मध्ये आहे आणि माझी सोल पण प्रिझन मध्ये आहे. त्या हिशोबाने ना आपला इंटेलेक्ट, आपला हॅपीनेस आहे ना त्याच्यामध्ये ठेवला ना तर आपलं तो कनेक्शन राहतं. आणि हॅपीनेस मध्ये आहे ना, शाऊल राजा पण आहे ना मूड मध्ये नसायचा ना, तो दावीद राजाला हार्प वाजवायला सांगायचा हॅपी मूड मध्ये यायला. का? कारण मग त्याला नेबुआ यायचा है ना. एलियावांना बी एलिशाच्या गोष्टीमध्ये पण ते आहे की हॅपी मूड मध्ये यायचं, ते लोक म्युझिक वाजवायचं. म्युझिक वाजवल्यावर हॅपी मूड येतं. आपण शब्दातला गाणी गातो, हे करतो, हॅपी वाटतं ना आपल्याला, आणि आपल्याला वाटतं ना काहीतरी चांगला केला म्हणून गाणी गायची शब्दातला, सणामध्ये, याच्यामध्ये. का? मूड मध्ये न्यायला, हॅपीनेस मध्ये न्यायला. ओके, ऍशली yours and we can stop. No, thank you very much, Judah. Very well explained. Simple language, not confusing. थँक यू सो मच. Yes, खरं thanks. खूप छान बोललास ना बच्चा. Yes, टेक इट केअर वॉज व्हेरी नाईस. आणि हॅपी राहा. जरा काय कोणाला आवडते ते करा, गाणी आवडतात गाणी गा, गाणी करा, मारामारी करा. हा, मारामारी नको करू. थँक्यू, Thank you, बाय. everyone. Thank you. गॉड ब्लेस Judah. यू. Thank you, Judah. Bye. बाय बच्चा. Yes, Thank you. stop the Thank you.